Good morning, everyone. Myself, Advocate Jagdish Warkade. I welcome you all to legal lecture series. After overwhelming our first lecture, we have organized this lecture on medical jurisprudence in criminal trial. Our mentor and guru, Gajanan Chauhan, will deliver today's lecture on this topic. I request Advocate Manjit Raut, President of Shahpur Gondi Court Bar Association, to introduce our participants. All the participants are requested to mute their audio and video so that they could see the lecture properly and not to unmute themselves during the lecture. Advocate Manjit Raut. नमस्कार. आवाज येतोय सर? Yes, sir. नमस्कार. शहापूर न्यायालय वकील संघटनेच्या लेक्चर सिरीज पर्व तिसरे त्या दुसऱ्या लेक्चरसाठी मला आपले सन्माननीय वक्ते गजानन चव्हाण सर यांचा इंट्रोडक्शन देण्यासाठी मला संधी देण्यात आली, त्याबद्दल मी वारगडे सरांचे आभार मानतो आणि मी हा माझा बहुमान समजतो. चव्हाण सरांचं इंट्रोडक्शन तसं पाहिलं तर द्यायची गरज नाही. चव्हाण सरांना ओळखत नाही असा वकील सापडणे मुश्किल आहे. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये सरांना वकील ओळखतात. पक्षकारांमध्ये ते अतिशय लोकप्रिय आहेत. तरी देखील प्रोटोकॉलसाठी आपण त्यांचं इंट्रोडक्शन करूयात. सन्माननीय गजानन चव्हाण सर यांनी 1981 साली वकिलीची सनद घेऊन आदरणीय चंद्रकांत बाबरदेसाई सर यांच्या चेंबरला वकिली सुरू केली. सुरुवातीला सर्व प्रकारच्या वकिलीमध्ये सरांचा IPC, मोका, NDPS तिथपासून तर आता आलेला इव्हन पोक्सो कायद्यामध्ये देखील सरांचा अतिशय हातखंडा आहे. सर हे ठाणे जिल्हा वकील संघटनेचे सलग 2दा अध्यक्ष राहिलेले आहेत. तसेच बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा च्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त बहुमताने सर निवडून आलेले आहेत. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या ट्रेनिंग कमिटीवरती ते अध्यक्ष आहेत. वकिलांना कायदेशीर ट्रेनिंग क्लेपच्या माध्यमातून तसेच ज्युडिशियल अकॅडमी इथे सरांनी अनेक लेक्चर्स घेऊन नवीन वकिलांना आणि हो घातलेल्या न्यायाधीशांना मार्गदर्शन केलेलं आहे. सरांचं सामाजिक कार्य देखील फार मोठं आहे. आदरणीय सिंधुताई सपकाळ, कोणाला माहित नसेल पण आदरणीय सिंधुताई सपकाळ यांच्या कार्यामध्ये सरांचं फार मोठं योगदान आहे. सर हे वकील वर्गात देखील नेहमी वकिलांना मदत करत असतात. वकिलांच्या कोणत्याही प्रॉब्लेम्स मध्ये, कोणत्याही क्रिमिनल वकिलांवरती पर्सनल कुठलेही गुन्हे दाखल झाले, काही झालं, त्यांच्या फॅमिलीचे कुठले मॅटर्स असले तर सर्वांना एकच नाव आठवतं, ते म्हणजे चव्हाण साहेबांचं. चव्हाण साहेबांकडे गेलेल्या माणसाला हक्कानी मदत मिळते आणि त्याचं प्रेमाने स्वागत केलं जातं. चव्हाण सरांबद्दल बोलायचं झालं तर सर्व ज्युनियर्स वकिलांना आणि इव्हन सिनियर वकिलांना देखील सरांचं मार्गदर्शन हे नेहमीच लाभत असतं. कुठल्याही विषयावर, कुठल्याही केसमध्ये कुठलीही अडचण आली तर सर नेहमी तयार असतात. तसेच ते आपण कुठल्याही कोर्टात कुठलं मॅटर चालवलं, कधी त्यांनी आपलं आर्ग्युमेंट ऐकलं, काही एखादं आपलं ड्राफ्टिंग त्यांच्या नजरेत आलं तर ते कुठल्याही वकिलाला खास फोन करून, त्याला खास भेटल्यावर बोलून, त्याचं कौतुक करून त्याची हिंमत वाढवतात. असे हे सर्वांचे आदरणीय चव्हाण सर हे आपल्याला आज वक्ते म्हणून लाभलेले आहेत आणि त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं लेक्चर. मित्रांनो नमस्कार. वकील has to be a versatile personality and advocate has to be a jack of all trades. कारण कुठल्या पद्धतीचा साक्षीदार कोर्टात येईल
हे आपल्याला माहिती नसतं. येणारा साक्षीदार डॉक्टर असेल, सामान्य माणूस असेल, एखाद्या सरकारी खात्याचा अधिकारी असेल, पोलीस अधिकारी असेल, एखाद्या वेळेला स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग येईल, स्ट्रक्चरल इंजिनियर, बांधकाम क्षेत्रातला एखादा तज्ञ येऊ शकेल, आर्किटेक्ट येऊ शकेल, केमिकल अनालिस्ट येऊ शकेल. तेव्हा वकिलाला प्रत्येक फील्डची, ही मे नॉट बी मास्टर ऑफ ऑल द फील्ड्स, पण प्रत्येक फील्डची त्याला जुजबी माहिती असावी लागते. मी माझ्या कॉलेजमध्ये असताना अकाउंट्स मधला स्कोरर होतो. मला 150 पैकी 144 मार्क मिळाले होते बीकॉम. आणि एका अकाउंट्स ऑफिसरची क्रॉस घेण्यासाठी मला बोलवलं गेलं. मी 2 वर्ष कॉमर्स कोचिंग क्लासेस पण चालवले. त्याच्यामध्ये मी अकाउंटन्सी, ऑडिटिंग आणि इन्कम टॅक्स शिकवायचो. तर माणसाला कुठल्या क्षेत्रामध्ये कुठल्या कलेचा कधी फायदा होईल हे सांगता येत नाही. त्याचप्रमाणे वकिलाकडे या विविध कला ज्ञान असावं लागतं, आवश्यक आहे ते. मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स जो विषय आहे, मी ज्युनियर असताना ठाण्यामध्ये एक बाळासाहेब खारकर नावाचे सिनियर वकील होते. दिसायला अतिशय देखणे, गोरे पान, आणि त्यांनी मेडिकलला ऍडमिशन घेतलं होतं. ही वॉज सपोज टू बिकम अ डॉक्टर. पण घरच्या आर्थिक स्थितीमुळे त्यांना ते ज्ञान सोडावं लागलं. त्यांनी LLB केलं आणि ते वकिलीच्या क्षेत्रात आले. वकिलीच्या क्षेत्रात त्यांनी खूप नाव कमावलं. खूप सिनियर होते आणि आपल्या सर्वांचे जे पितामह अण्णासाहेब होळेकर, ज्यांना आपण ठाणे बारचं भूषण मानतो, त्यांचे ते जवळचे मित्र, जवळचे सहकारी होते. आणि अण्णांच्या अनेक केसेस मध्ये डॉक्टरची बाळासाहेब खारकर करीत. मी त्यांच्या 3-4 तरी क्रॉस एक्झामिनेशन ते मुंबई ते स्वतः त्यांनी LLB होत. तर अशी या कायद्यातली आणि न्याय वैद्यकीय क्षेत्रातली तज्ञ माणसं मला बघता आली. माझं भाग्य समजतो. सुरुवातीच्या काळामध्ये मेडिकल सर्टिफिकेट किंवा पोस्टमॉर्टेम नोट्स घेऊन आम्ही बाळासाहेबांकडे जायचो आणि ते फार छान शिक्षकासारखं समजावून सांगायचे की या शब्दाचा अर्थ हा आहे, या शब्दाचा अर्थ हा आहे, आणि तुझ्या विरुद्ध जे केस दिसते ती ही आहे, आणि तुला जी क्रॉस करायची ती ह्या प्रकारची करावी लागेल, जेणेकरून तुझ्या केसला ते लाभदायी होईल. आरोपीच्या फेवरला तुझी केस येऊ शकेल, किंवा मोठा गुन्हा असेल तर तो छोटा होऊ शकेल. तर त्यांच्याकडून शिकायला मिळालं. माझे एक दिवंगत डॉक्टर मित्र होते, दिलीप सोनावणे. अनेक वर्ष त्यांनी मुंबईला सरकारी हॉस्पिटल्स मध्ये काम केलं. अपघातामध्ये ते वारले. पण मानेपासून पायापर्यंत सगळी सर्जरी करणारा ठाण्यातला तज्ञ माणूस असं त्यांचं नाव होतं आणि अनेक हॉस्पिटल्सना त्यांना बोलवायचे. माझे केवळ मित्र असल्यामुळे दिलीप सोनावणेंचं नाव मी मुद्दाम आत्ता घेतो, कारण आज जे मला मेडिकल सायन्स कळलंय, मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स कळलाय, माझी क्रॉस एक्झामिनेशन करण्याची पद्धत निर्माण झाली, या दिलीप सोनावणेंचा फार मोठा वाटा आहे. आणि त्यांनी स्वतःचं हॉस्पिटल टाकलं होतं, मोठं हॉस्पिटल, नर्सिंग होम भिवंडीला टाकलं होतं. भिवंडीच्या अनेक वकिलांना माहिती असेल. ही वॉज माय गाईड. मी माझ्या व्याख्यानांमधून नेहमी सांगत असतो की एक डॉक्टर तुमचा चांगला मित्र असला पाहिजे. 24 आवर्स तुम्ही कधीही त्यांना प्रश्न विचारू शकता आणि त्यांच्याकडून उत्तर, गायडन्स घेऊ शकता.
ठाण्यामध्ये एक नामवंत फिजिशियन आणि कार्डिओलॉजिस्ट आहेत डॉक्टर इंदोरिया. त्यांचं सुद्धा मार्गदर्शन मी घेत असतो. आणि डॉक्टरशी मैत्री अशासाठी असावी, संध्याकाळी बसण्यापुरती नव्हे, तर त्या डॉक्टरांचं मार्गदर्शन PM नोट्सवर, मेडिको लिगल सर्टिफिकेटवर, MLC आपल्याला सातत्याने मिळत राहिलं पाहिजे. एक केस ही नेहमी दुसऱ्या केसपेक्षा वेगळी असते. एका MLC मधल्या इंजुरीज ह्या दुसऱ्या MLC पेक्षा टोटली वेगळ्या असतात. आणि माझं तर पहिलं म्हणणं असं आहे की MLC काय आणि PM नोट्स काय, त्याचा फॉर्मॅट जो शासनाने, महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्यातल्या सरकारी हॉस्पिटलसाठी जो प्रेस्क्राईब केलेला आहे, तो आपण एकदा व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. त्याच्यातले कॉलम्स कोणते, कुठे काय लिहितात, कशा फ्रेजचा अर्थ काय आहे, आणि हे समजून घ्यायला सरकारी हॉस्पिटलमध्ये पूर्वी काम केलेला किंवा आता कामास असलेला, सेवेत असलेला डॉक्टर तुमच्या परिचयाचा असेल तर तुमचं काम फार छान होईल, सुलभ होईल. आता डॉक्टरचा पुरावा जो आहे is said to be an expert's evidence. डॉक्टर हे आपल्या क्षेत्रातले तज्ञ समजले जातात. ते MBBS असोत, MD असोत, MS असोत, हा तज्ञ माणूस समजला जातो वैद्यकीय क्षेत्रातला. आणि त्या वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ञाच्या पुराव्याच्या संबंधाने एव्हिडन्स ऍक्टच्या कलम 45 मध्ये उल्लेख आहे, सायन्स आणि आर्ट. आता शास्त्र विज्ञान जे आहे ते विविध प्रकारचं विज्ञान आहे आणि कला 64 कला आहेत आपल्याला पुराणात सांगितलेल्या. आता तर 100 झाल्या असतील जगामधल्या कला. या त्या कलांमध्ये तज्ञ असलेली माणसं ही एक्सपर्ट म्हणून कोर्टामध्ये येतात. त्याला मी सांगितल्याप्रमाणे रेफरन्स आहे सेक्शन 45 एव्हिडन्स ऍक्टचा. आणि तज्ञ म्हणून डॉक्टरांच्या पुराव्याची गरज कोर्टामध्ये का पडते? ह्या एक्सपर्टचा एव्हिडन्स जो आहे त्याचं स्वरूप ओपिनियन एव्हिडन्स आहे. डॉक्टरांचं मत असतं ते त्या इंजुरीज बद्दल, त्या डेथ बद्दल, मृत्यूबद्दल, जखमांबद्दल. इट इज अ ओपिनियन ऑफ द मेडिकल ऑफिसर. That medical officer's opinion, expert's opinion, is not binding on the court because the defense lawyer is in between, who can cross-examine the witness, expert, and bring out the actual position of the case, situation, MLC or PM. It is ultimately a court who has to form its own opinion by assessing the evidence of medical officer, the expert, so as to come to the conclusion. So नामदार कोर्टाला कन्क्लुजन काढण्यासाठी मदत करणारा मताच्या स्वरूपातला हा पुरावा आहे, हे कृपया लक्षात ठेवा. Court may differ with doctor if it is shown some appropriate, reliable book, either written by Dr. Modi, Dr. Taylor, Dr. Parekh, and many other books are there. तर कोर्टाला आपलं मत बदलावं लागेल. डॉक्टरांचा पुरावा चुकीचा आहे, तो ग्राह्य धरता येत नाही, असं सुद्धा कन्क्लुजन कोर्ट काढू शकतं. डॉक्टरांचा पुराव्याच्या स्वरूपातलं जे मत आहे ते फक्त मत आहे. इट इज अ ओपिनियन एव्हिडन्स. आणि त्या मताच्या आधारे हा माणूस दोषी आहे किंवा नाही. एक, दोषी असला तर त्याचा गुन्हा कुठे बसतो? 302 होतो का लेसर ऑफेन्स होतो? 307 होतो का लेसर ऑफेन्स होतो?
326 होतो का लेसर ऑफेन्स होतो, हे ठरवण्याचं, ह्याचं कन्क्लुजन काढण्याचं काम कोर्टाचं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला 3-4 उदाहरणं सांगतो की यू विल हॅव अ कॉम्प्रिहेन्शन ऑफ द सब्जेक्ट. ची केस कोर्टापुढे चाललेली. आता तुम्हाला कलम 320 माहिती आहे. त्याच्यामध्ये 7-8 डेफिनेशन्स दिलेले आहेत, इन्ग्रेडियंट्स दिलेली आहेत की अशा प्रकारे घटना घडली, अशा प्रकारची जखम झाली तर ती जखम गंभीर समजावी. फॉर एक्झाम्पल, फ्रॅक्चर आहे, इमॅस्क्युलेशन आहे, कान नाक कापला आहे, ऍसिडने चेहऱ्याचं विद्रुपीकरण केलं असं आहे. एखादा पेशंट 20 दिवसाचा कालावधी जखम झाल्यापासून सातत्याने पेन अँड अगेनी मध्ये आहे. माणूस भाजलेला आहे, त्याला कुणीतरी जाळलेला आहे आणि इज फायटिंग फॉर सर्वायवल फॉर 20 days and he has been suffering agony, pain. ती ग्रीवियस हर्ट म्हणता येईल. डॉक्टर मेडिकल सर्टिफिकेट मध्ये लिहितात दिस इज ग्रीवियस हर्ट. कोर्ट इज नॉट बाउंड टू एक्सेप्ट इट. What has been observed by as a grievous by the doctor may depend upon the depth, length, width of the injury. त्याची लांबी, रुंदी आणि खोली. The hemorrhage, blood loss, bleeding may be other reason for the doctor to conclude that this is a grievous injury. पण ती ग्रीवियस इंजुरी 320 कलमाखालच्या डेफिनेशन मध्ये बसते की नाही हे बघणं कोर्टाचं काम आहे. आणि कोर्ट डज दॅट. कारण कोर्टाने, कायदा बनवणाऱ्यांनी ग्रीवियस हर्ट कोणती हे डिसाइड केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. आयपीसी मध्ये ते दिलेलं आहे 320 कलमामध्ये. लाईक वाईज अजून एक आपण उदाहरण घेऊया की इंजुरी sufficient to cause death in ordinary course of nature. Sufficient to cause death in ordinary course of nature. की एखादी जखम त्याच्या छातीवर, पोटावर असेल आणि डॉक्टरांच्या पुराव्यामधून आलं की दिस वॉज सफिशियंट इन ऑर्डिनरी कोर्स ऑफ नेचर टू कॉज डेथ. ऑर्डिनरी कोर्स ऑफ नेचर कुठचा आहे? द पेशंट वॉज निग्लेक्टेड. तो पडू नये रस्त्याच्या बाजूला. नोबडी पेड अटेन्शन टू हिम and blood loss continued. His pain and agony continued and he died. Or he was supposed to die but he survived because of his good luck. Fracture, हाताला पायाला फ्रॅक्चर झाले, माणूस मरण पावला. One may say, sir, this is not 302. Doctor will justify saying that की जेव्हा हाड मोडतं माणसाच्या शरीरातलं, हाड मोडतं म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. इट इज कॉल्ड एज अ फ्रॅक्चर. बेंडिंग, ब्रेकिंग अँड क्रॅकिंग ऑफ द बोन इज अ फ्रॅक्चर. बेंडिंग, वाकतं लहान मुलांच्या बाबतीमध्ये. ब्रेकिंग, सर्वसाधारण माणसाच्या बाबतीमध्ये हाड तुटतं. आणि क्रॅकिंग, हाड ज्यांची ठिसूळ झालेली आहे वयोवृद्ध माणसांच्या बाबतीमध्ये, त्याचे अनेक तुकडे होतात. इट इज अ क्रॅकिंग. These all are called as a fracture. हाडाचं तुटणं. मग हाडाला छोटीशी चीर जाते. इट इज ऑल्सो अ फ्रॅक्चर. समटाइम्स ती जी चीर आहे ती हेअर लाइन्ड असते, केसा एवढी बारीक असते, बट इट इज कॉल्ड एज अ फ्रॅक्चर. तर हा फ्रॅक्चर झाल्यानंतर माणसाला प्रचंड वेदना होतात. रक्तस्राव झाल्यानंतर माणसाला प्रचंड वेदना होतात आणि त्या वेदनेमुळे माणूस मरू शकतो. बिकॉज ही मे सफर अ मेंटल ट्रॉमा. मानसिक आघात होऊ शकतो त्याच्यावर. ब्लड लॉस अँड सिव्हिअर पेन
always does this job of mental trauma. Mug whether those fractures were sufficient in ordinary course of nature to cause death or not is a job to be opined by the medical officer. Cross examination ची संधी आहे तुम्हाला. He was taken immediately to the hospital. He was given sedative, painkiller, cooling, calming job was done. त्याच्या वेदना कमी केल्या. He came out of the pain. He started talking. He became conscious. Well, these points you can put forth on the basis of medical treatment papers. हे ठरवण्यासाठी डॉक्टरांचं ओपिनियन आवश्यक असतं. जखमांचं स्वरूप काय, त्या जखमा कोणत्या हत्याराने झाल्या, लक्षात घ्या. हत्यारं वेगवेगळ्या प्रकारची आहेत. धारदार आहेत, टोकदार आहेत, हार्ड अँड ब्लंट ऑब्जेक्ट आहेत, ओनली हार्ड आहेत, हेवी ऑब्जेक्ट्स आहेत, दोरी सारखा आहे, एखादी दोरी आहे, सायकलची चेन आहे, गुद्दे आहेत, लाथा आहेत. These all are weapons by which assault is mounted on somebody. कोणत्या स्वरूपाच्या हत्याराने कोणती जखम किती वाजता, म्हणजे मी चेक केलं त्याच्या आधी किती तास, 6 तास, 12 तास, हे ठरवण्यासाठी डॉक्टरचं ओपिनियन हवं असतं. कारण हे ठरवण्याचं काम सामान्य माणूस करू शकत नाही. माणूस गुन्ह्यामधला मरण पावला तर सामान्य माणसाच्या आणि पोलिसांच्या दृष्टीने इन्क्वेस्ट पंचनामा बनवण्यात येतो. मित्रांनो, इन्क्वेस्ट पंचनामा म्हणजे मृत्यूचा पंचनामा नव्हे. इन्क्वेस्टचा अर्थ आहे मृत्यूच्या कारणांचा पंचनामा. पण कुणाच्या दृष्टीने, सामान्य माणसं 2, पंच स्वरूपात आणि पोलीस, की बघ ह्याच्या अंगावर वळ दिसताय, ह्याच्या अंगावर ओरखडलेलं दिसतंय, पाठीवर दिसतंय, पोटावर दिसतंय, मानेवर दिसतंय, मानेवर फास घेतल्याचा वळ दिसतोय, लिगेचर मार्क दिसतोय. हे मत जे आहे ते प्रथम दर्शनी मत आहे. When it is confirmed by the medical officer, it becomes an evidence. Acceptable. Police may play some mischief here and there. Police may cause lesions according appropriate पंचनामा. पण हे ठरवण्यासाठी डॉक्टरचा पुरावा आवश्यक असतो. कॉज ऑफ डेथ विशेषतः. मृत्यूचं कारण काय? इंजुरीज टू द व्हायटल ऑर्गन. व्हायटल म्हणजे महत्वाची इंद्रिय. सिव्हिअर ब्लड लॉस आहे कारण. मेंटल ट्रॉमा कारण आहे. सर्व कारणांचं मूळ जे आहे ते कार्डिओ. सर्व कारणांचं जे मूळ आहे ते CRF, कार्डिओ रेस्पिरेटरी फेल्युअर, म्हणजे हृदयाची आणि श्वसन संस्थेची क्रिया थांबली आणि त्यांनी मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा सप्लाय बंद केला. मेंदूचं अन्न संपलं. मेंदू मरण पावला, माणूस मरण पावला. कॉज ऑफ डेथ हे ठरवण्यासाठी डॉक्टरांच्या मताची गरज आहे, ओपिनियनची गरज आहे. दिवाणी केसेसमध्ये, डायव्होर्सच्या केसेसमध्ये पुरुषावर आरोप असतो काही वेळेला की ही इज अन इम्पॉर्टंट पर्सन, ही कॅनॉट कन्झ्युमेट मॅरेज, ही इज नॉट कॅपेबल ऑफ परफॉर्मिंग सेक्शुअल इंटरकोर्स. इट इज अ डॉक्टर हू हॅज टू डिसाइड. इट इज अ डॉक्टर. डॉक्टरांचं दुसरं काम आहे, इट इज अ काइंड ऑफ रिसेप्शन सेंटर. All hospitals, they receive blood of the accused, blood of the deceased, blood of the injured person. They also receive nail clippings. नखामध्ये काहीतरी रक्तासारखा, त्वचेसारखा पुरावा असू शकतो. They carry out medical examination of victim of rape under 164A CRPC. or victim child in POCSO cases now. डॉक्टरांचं काम आहे त्या बाळाची, त्या महिलेची
बालिकेची तपासणी करणे, विशेषतः गुप्त भागाची तपासणी करणे, आरोपी नपुसंका आहे का जनरली तो पोटंट आहे हे ठरवणे. 99.9% people are potent. They can perform sexual intercourse. But that has to be verified. That has to be certified. That has to be opined. डॉक्टरांचं दुसरं काम असतं, ज्युएनाईल जस्टिस ऍक्ट खाली तो आरोपी एका विशिष्ट वयाचा आहे किंवा नाही. पोक्सो मध्ये बॉर्डर लाईन वरची अ पर्सन बिलो दी एज ऑफ 18 असं म्हटलंय पोक्सो मध्ये, म्हणजे चाइल्ड. पण तो चाइल्ड आहे की नाही मेडिकल सर्टिफिकेट वरून ठरवलं जातं. ऑसिफिकेशन टेस्ट म्हणतात त्याला, रेडिओलॉजिकल टेस्ट. ती रेडिओलॉजिकल टेस्ट एक्सरे घेतो. रेडिओलॉजिस्ट जो तज्ञ डॉक्टर असतो तो त्याच्यावर आपलं ओपिनियन फॉर्म करतो आणि मग त्या हॉस्पिटलचे डॉक्टर त्या वयाचा दाखला देतात की या बालिकेचं वय एवढं आहे. सुप्रीम कोर्ट आणि बॉम्बे हायकोर्टाची 2 जजमेंट्स आहेत की रेडिओलॉजिकल केस, रेडिओलॉजिकल एज और एज डिटरमाइंड बाय ऑसिफिकेशन इज एन एस्टिमेशन. अंदाज आहे. त्या अंदाजामध्ये 2 मिळवा किंवा 2 काढा. बॉम्बे हायकोर्टाचं जजमेंट आहे त्याच्यामध्ये 3 वर्ष मिळवा किंवा 3 वर्ष कमी करा. प्लस अँड मायनस 3 years ऑन आयदर साइड्स. जजमेंट बघून घ्या तुम्ही. तर ज्याचं ऑसिफिकेशन एज, रेडिओलॉजिकल एज 16 वर्ष ठरवलंय डॉक्टरांनी, तो माणूस 19 वर्षाचा असण्याची शक्यता आहे, तो माणूस 13 वर्षाचा असण्याची शक्यता आहे, ती बालिका. पण जो पॉइंट आरोपीच्या फेवरला जात असतो क्रिमिनल लॉ मध्ये, क्रिमिनल ट्रायल मध्ये, तो त्याच्या बाजूने वाचायचा अशी जजमेंट्स आहे. 2 इन्फरन्सेस निघतात. जो इन्फरन्स आरोपीच्या फेवरला आहे that has to be read, that has to be appreciated, and that has to be taken into consideration while assessing the evidence for the purpose of passing judgment. तर या सगळ्या कारणांसाठी डॉक्टरांचं मत आवश्यक असतं. आणि प्रिफरेबली हे डॉक्टर 90% जे कोर्ट प्रायव्हेट हॉस्पिटलचे डॉक्टर सुद्धा येतात. आता लोकांकडे पैसे आहेत, मेडिकल अवेअरनेस आहे काही प्रमाणामध्ये. सिव्हिल हॉस्पिटलला आम्हाला चांगली ट्रीटमेंट मिळणार नाही, गव्हर्नमेंट हॉस्पिटलला चांगली ट्रीटमेंट मिळणार नाही. दे शिफ्ट हिम टू द अदर गुड प्रायव्हेट हॉस्पिटल हॅव्हिंग नेम अँड फेम. तिकडचे डॉक्टर्स येऊ शकतात. तर या दृष्टिकोनातून डॉक्टरचा पुरावा अतिशय महत्वाचा आहे. मित्रांनो, मी सिव्हिल डिफेन्स स्टाफ कॉलेज म्हणून एक संस्था आहे. मी काही वर्ष सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट मध्ये नागरी संरक्षण खात्यामध्ये नोकरी केलेली आहे 5 वर्ष. आणि त्या खात्यामधल्या नोकरीसाठी विविध ट्रेनिंग करावी लागायची. आणि बॉम्बे हॉस्पिटलच्या खाली मोबाईल सिव्हिल इमर्जन्सी फोर्स एक संस्था आहे आणि सिव्हिल डिफेन्स स्टाफ कॉलेज म्हणून एक संस्था आहे महाराष्ट्र शासनाची गृह खात्याची. तिथे मी फर्स्ट एडरचा कोर्स केलेला आहे 15 दिवसाचा. मी सेंट जॉन अँब्युलन्स मध्ये जाऊन मुंबईच्या तिथलं काम कसं चालतं, वैद्यकीय, हे मी स्वतः पाहिलं. आणि त्या निमित्ताने फर्स्ट एड ट्रेनिंग घेत असताना, प्रथमोपचाराचं शिक्षण घेत असताना आमच्या लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स बरोबर जे जे हॉस्पिटल व्हिजिट आम्हाला ठेवली होती. जे जे हॉस्पिटलच्या ओपीडी मध्ये जायचं आणि दिवसभर तिथे नोट्स घ्यायच्या, डॉक्टरांशी बोलायचं, तिथे जे वॉर्ड बॉईज असतात त्यांच्याशी बोलायचं. अर्धा दिवस ते काम केल्यानंतर अर्धा दिवस आम्हाला पोस्टमॉर्टेम हॉल मध्ये नेलो की प्रेताचं शवविच्छेदन कसं करतात. आपल्याला आश्चर्य वाटेल. मुंबई हे एवढं मोठं महानगर आहे
की तिथे एका वेळेला 8-8, 10-10 PM चाललेले असतात आणि हे 3 तासाचं काम असतं, 2 तासाचं काम असतं. ती 10 प्रेतं बाजूला काढली की दुसरी 10 प्रेतं आणून त्याचं पोस्टमॉर्टम सुरू होतं. ह्या प्रत्येक पोस्टमॉर्टमच्या सेंटरला पूर्वी कोरोनर कोर्ट असायचं. मॅजिस्ट्रेट साहेब बसलेले असायचे, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, त्यांनी ते सर्टिफाय करावं लागायचा पोस्टमॉर्टम नोट्स. या पोस्टमॉर्टम रूमला जाणे आणि OPD ला जाणे हे एक प्रकारचं शिक्षण आहे. माझ्या पूर्वीच्या व्याख्यानांमध्ये फौजदारी वकिलांना मी कायम सल्ला देत आलोय की तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलची OPD पाहिली का? सिव्हिल हॉस्पिटलचा बर्न्स वॉर्ड पाहिला का? जी महिला 70%, 80%, 99%, 95% भाजलेली आहे किंवा इसम आहे, हा बोलण्याच्या स्थितीत असू शकतो का? असू शकत असेल, he may be conscious, but he may not be comprehend the answer question asked to him, and he may not be able to give a rational answer. पोलीस आले, बाई काय झालं? She may yell only. काही कळत नाहीये तिला, कारण त्या वेदना थर्मल बर्न्सच्या, रॉकेलच्या, पेट्रोलच्या अंगावर पडण्यामुळे जी वेदना आग लागलेली आहे, त्या थर्मल बर्न्स एवढ्या गंभीर असतात, त्याला प्रचंड पेन आणि ऍगनी होत असते, प्रचंड वेदना होत असते, अंगाची पूर्ण जळजळ होत असते. त्याच्यामध्ये तुमचं डाईंग डिक्लेरेशन लिहिणं इतकं सोपं काम नाहीये. डाईंग डिक्लेरेशनला जी मंडळी सेशन्स कोर्टात काम करतात, एक एंडोर्समेंट असते मेडिकल ऑफिसर, एंडोर्समेंट असते. द पेशंट इज कॉन्शियस अँड कॅन गिव्ह स्टेटमेंट. याच्यापेक्षा कॅज्युअल एंडोर्समेंट प्रायव्हेट डॉक्टरची असते. पेशंट इज एबल टू गिव्ह स्टेटमेंट, डॉक्टरांचा रोल संपला. तुम्ही बर्न्स वॉर्ड बघितलात का? कॅज्युअल्टी डिपार्टमेंट बघितलं का? जो पेशंट येतो त्याची स्थिती काय असते? कोण शुद्धीवर असतो, कोण बेशुद्ध असतो, कोण सेमी अनकॉन्शियस असतो? आपल्याला जर फौजदारी वकिली करायची असेल तर आपल्याला या सगळ्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. शरीराच्या आतली रचना कशी आहे, आपण डॉक्टर म्हणून बघायचं नाहीये. आपण डॉक्टर होऊ शकत नाही. आपलं ज्ञान त्रोटक आहे. मोदी साहेबांचं पुस्तक बऱ्यापैकी वाचून आपली पोपटपंची चालू आहे. मी सुद्धा स्वतःला मेडिकल सायन्स मधला एक्सपर्ट समजत नाही. मी डॉक्टरांकडून विचारून घेतो, चीप द्यायला जे डॉक्टर आलेले आहेत, डॉक्टर ह्या शब्दाचा अर्थ काय? कोर्ट परवानगी देतं की तुम्ही क्रॉस करणार आहात? त्याच्या आधी विचारून घेतो शब्दाचा अर्थ काय. एखादा शब्द अनोळखी येऊ शकतो, नवीन येऊ शकतो, विचारण्यात लाज कसली आहे आपल्याला? तर डीडी रेकॉर्ड करताना पेशंटची स्टेटस काय असतात, डीडी कशा प्रकारे नोंदला जातो, त्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन होतं का, टॅम्परिंग होतं का, नातेवाईक मध्ये पडतात का, तिचा भाऊ, तिची आई? कारण महिला जळल्यामुळे, पुरुष जळल्यामुळे एक शत्रुत्व निर्माण झालेलं असतं, तेढ, द्वेषाची भावना निर्माण झालेली असते, बदल्याची भावना निर्माण झालेली असते. त्याच्यातून त्या डाईंग डिक्लेरेशनची निर्मिती होऊ शकते. PM नोट्स कशा प्रकारे बनवल्या जातात, त्याच्या कच्च्या नोट्स आधी बनवतात आणि मग फॉर्मेट जो महाराष्ट्र शासनाने प्रिस्क्राईब केलेला आहे तो नंतर कम्फर्टेबली भरला जातो. बरेच डॉक्टर स्वतः पुढे जाऊन संपूर्ण प्रेत आतून धुवून घेतात. पहिल्यांदा मानेच्या खालच्या बाजूपासून लिंगापर्यंत शरीर फाडल्या जातं आणि इथून हेड ओपन केला जातो. गरज असेल तर, डोक्यावर जखम असेल तर, म्हणून नॉर्मली करतात सो एज टू अवॉइड एनी क्वेरी अँड कन्फ्युजन. आणि त्याची तपासणी केली जाते. आतल्या बाजूला कुठे जखम आहे, आतल्या बाजूला कॅव्हिटीज मध्ये कुठे कुठे रक्त सॅच्युरेट झालेलं आहे, त्याची क्वांटिटी किती आहे अंदाजे,
कुणी काही 1 लिटरचं माप घेऊन ते मोजत बसत नाही, पण अंदाज असतात. या सगळ्या गोष्टी होत असताना त्या लिहून आल्यानंतर आपल्याला कळतं PM नोट्स आल्या, तर आपण तिथे हजर पाहिजे. आपल्याला ते कळलं पाहिजे. एकदा तरी आयुष्यात फौजदारी वकिलाने सिव्हिल हॉस्पिटलला, प्रायव्हेट हॉस्पिटलला एखादा डॉक्टर मित्र असेल, सर्जरी अलाव करत असेल, सर्जरीच्या वेळेला काय सिच्युएशन असते आपल्याला बघता येईल का कॉन्फिडेंटली? तर येस, बघता येईल आणि त्याच्यातून अनेक गोष्टी आपल्याला शिकता येतील. मित्रो, मेडिकल सायन्स मध्ये एक भाग जो यांनी काढलेले नमुने तपासणारा जो आहे तो केमिकल अनालिस्ट आहे. कालिनाला जे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आहे FSL, तिथे एक केमिस्ट बसलेले आहे, तिथे बॅलिस्टिक एक्सपर्ट बसलेले आहेत. त्यांचं त्या त्या विभागातलं क्वालिफिकेशन आहे. नॉर्मली MSc विथ केमिस्ट्री, आणि शिवाय ट्रेनिंग झालेलं आहे त्यांचं वेगवेगळ्या फील्ड मधलं. जे हॉस्पिटलला हिस्टोपॅथॉलॉजी डिपार्टमेंट आहे. हिस्टो म्हणजे मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन. पॅथॉलॉजी तर तुम्हाला माहिती आहे, पॅथॉलॉजिस्ट आपल्याकडे असतात, रक्त तपासून देतात. पण मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ द टिश्यूज, शरीर छोट्या छोट्या तंतूंचं, छोट्या छोट्या पेशींचं बनलेलं आहे. त्या पेशींची आणि तंतूंची तपासणी करून त्याच्यामधून कन्क्लुजन काढलं जातं. DNA टेस्ट आहे. ती DNA टेस्ट कशा प्रकारे सॅम्पल कॅच करायची, ती प्रिझर्व कशी करायची, आणि तिकडे एक्झामिनेशन होताना त्या डॉक्टरांनी, त्या सायंटिस्टने काय काळजी घ्यायची, पॅथॉलॉजिस्टने, ह्याच्या गाईडलाईन्स आहेत. इफ दे आर फॉलोड वेल अँड गुड, तो रिपोर्ट आपल्या विरुद्ध जाईल. नॉर्मली DNA जो आहे तो पोक्सो केसेस मध्ये, रेप केसेस मध्ये त्या बाळाचा बायोलॉजिकल फादर कोण, पिता कोण हे ठरवण्यासाठी, किंवा एखादी बॉडी सापडली नाल्यामध्ये, खाडीमध्ये, नदीमध्ये, आणि बॉडी ओळखता येत नाही, 2 पोलीस स्टेशनला मिसिंग रिपोर्ट आहे, हा माणूस हरवलेला आहे, चेहरा विद्रूप झालेला आहे, शरीरावरचं मांस पूर्ण सडलेलं आहे, किड्यांनी व्यापलेलं आहे, खराब झालेली आहे बॉडी. नातेवाईक पण म्हणतात कपड्यांच्या चिंध्या झाल्यात, कपडे फेंट झालेत, ओळखणं शक्य नाहीये किंवा कपडेच अंगावर नाहीयेत. त्यावेळेला त्याच्यातला DNA घेऊन तो त्याच्या पेरेंट्सशी मॅच केला जातो, सो एज टू असर्टेन की मेलेला माणूस हाच आहे का, मेलेला माणूस हाच आहे का. आणि पोक्सो मध्ये, रेप केसेस मध्ये, शिवाय CA कडे ब्लड एक्झामिनेशन, सिमेन एक्झामिनेशन, रक्ताच्या भरलेल्या कपड्यांची एक्झामिनेशन, हत्यारांवर असलेलं रक्त याची एक्झामिनेशन, रेप केसेस मध्ये महिलेच्या गुप्त भागातून मिळवलेला स्वॅब, या गोष्टींची तपासणी होते, सो एज टू कम टू अ पर्टिक्युलर कन्क्लुजन. त्याच्यानंतर मी एक ठाण्यामध्ये केस चालवली होती आणि PM रिपोर्ट मध्ये लिहिलेलं होतं मायोकार्डियल इन्फार्क्शन. डिक्शनरी घेऊन बसलो. प्रत्येक वकिलाला डिक्शनरीचा नाद असावा. वकिलांना आपले बरेच नाद आहेत, पुरुष वकिलांना विशेषतः, पण डिक्शनरीचा नाद असेल तर मायोकार्डियल इन्फार्क्शन याचा अर्थ ताबडतोब मिळू शकतो. हृदय आहे मुठी एवढं, छातीच्या मध्यभागी ठेवलेलं आहे, खालचा पोर्शन जो आहे तो डाव्या बाजूला थोडा टिल्ट झालेला आहे. ते जन्मल्यापासून एका विशिष्ट मसल्सचं ते बनलेलं आहे, पंप करत असतं, एवढंच काम त्याचं. तुम्ही झोपा, तुम्ही ट्रेन मध्ये जा, तुम्ही कोर्टात काम करा, तुम्ही लाकडं फोडा, तुम्ही जिथे असाल तिथे हृदयाचं पंपिंग चालू असतं. इट इज अ वर्ल्ड बेस्ट पंप.
असा पंप झालाच नाही जगामध्ये. पण ते ज्या स्नायूंचं बनलेलं आहे त्या स्नायूंना सुद्धा डेडलाईन दिलेली आहे की तुम्ही एवढी वर्ष जगाल. ते स्नायू त्या पेशी मरण पावतात आणि हृदय काम करायचं, पंपिंगचं काम बंद करतं. दॅट इज कॉल्ड मायोकार्डियल इन्फार्क्शन. आता हे व्हायला आणि पाठीवर गुद्दा मारण्याची केस आरोपींवर किंवा पोटात गुद्दा मारण्याची केस याचा काय मरणाशी संबंध आहे का? कावळा बसला आणि फांदी तुटली. मला या आरोपींनी, आमच्या वडिलांना या आरोपींनी पोटात आणि पाठीत गुद्दे मारले. दिस इज द केस. आणि सरकार पक्षाने हा नॅचरल डेथचा पीएम त्यांचे बेल होईपर्यंत अडवून ठेवला होता. बुद्धी बघा कशी असते. सरकार पक्षाने सांगायला पाहिजे होतं की सर हा नॅचरल डेथ आहे. ही डाईड ऑफ मायोकार्डियल इन्फार्क्शन. जेव्हा बेलच्या वेळेला चार्जशीट आल्यानंतर दाखवलं, कोर्ट ग्रँटेड इट इमिजिएट. एक महिला बाजारामध्ये फिरत होती आणि तिला असं वाटलं की मला थोडंसं असह्य होतंय. शी वॉज प्रेग्नंट, शी वॉज कॅरिंग. Some date of her delivery was given by her doctor. She was a resident of some other area and she had come to the market in some other area. And she had PV bleeding also. So शेजारच्या मॅटर्निटी होम मध्ये ती गेली. डॉक्टरांना इमर्जन्सी कळली. डॉक्टर गायनेकॉलॉजिस्ट आहेत, ऑब्स्टेटिशियन आहेत. She took her on the table and found that she can't deliver a normal child because the fetus is about to die. आतला जो गर्भ आहे, it was sinking. आणि त्यामुळे तिची इमिजिएट सर्जरी करावी लागली. The fetus was removed, placenta was cleared. She revived also. Anesthetist बाजूला आहेत, सर्जन बाजूला आहेत, गायनेकॉलॉजिस्ट बाजूला आहेत. Everything was done and she was taken into recovery room. Then she was supposed to be shifted on her bed. While in the recovery room, she started gasping. अरे हिला झालं काय? हिचा श्वास असा दडपणाखाली का, लेबोरियस का होतोय? So all doctor again rushed to her. But she was about to go unconscious. So she was shifted to the big hospital, government hospital. And when soon the treatment was started to her in the government hospital, she died within another 15 minutes. Her body was post-mortem. Autopsy was conducted by a panel of 4 doctors. And they came to the conclusion that she died because of pulmonary thromboembolism. पोलिसांनी डोळे झाकून केस करून टाकली डॉक्टरवर. करून टाकली. या डॉक्टरांचा निष्काळजीपणा. सुप्रीम कोर्टाची अनेक जजमेंट्स आहेत. डॉक्टर्स आर सपोज टू डू देअर ड्युटी. जसं आपण बेल करू असं म्हणतो, आपण काही गॅरंटी दिलेली नसते बेल होणार, केस सुटणार. ज्या केसेसमध्ये कन्व्हिक्शन होणार आहे त्या केसेसमध्ये कन्व्हिक्शन होते. रिजेक्ट होणारे बेल रिजेक्ट होतात, मंजूर होणारे मंजूर होतात. वकिलाला कसं ब्लेम करता येईल, तसंच डॉक्टरांना त्यांच्या ड्युटीसाठी कसं ब्लेम करता येईल, अनलेस देर इज अ कॉन्क्रीट एव्हिडन्स कमिंग फॉरवर्ड दॅट डॉक्टर वॉज नेग्लिजंट. काही काही इमर्जन्सीज अशा असतात की डॉक्टरांना आउट ऑफ द वे जाऊन त्या पेशंट वरती ट्रीटमेंट करावी लागत असेल. आउट ऑफ द वे जावं लागतं. तर डॉक्टर्स एम इज टू सेव्ह द पेशंट, सी हिज सेफ्टी, सी हिज वेलफेअर. आणि डॉक्टरांनी ते व्हेंचर केलं आणि पेशंट वारला. डॉक्टर कॅनॉट बी ब्लेम. पण डॉक्टरांनी, त्या पोलिसांनी त्या डॉक्टरांवर केस केली. व्हॉट इज पल्मनरी थ्रॉम्बोएम्बॉलिझम? मी शोधत बसलो. I took out law lexicon
आणि पर्मनरी थ्रॉम्बोएम्बॉलिझम म्हणजे शरीर जे प्रवाही स्वरूपात रक्ताभिसरण संस्थेमध्ये फिरतंय, सर्व शरीराकडून निलान वाटे, व्हेन्स वाटे हृदयाकडे येणे, हृदयामध्ये ते फुफ्फुसामध्ये पाठवलं जाणे, तिथं शुद्ध होऊन परत हृदयात येणे आणि हृदयाकडून सर्व शरीराला including मेंदूला त्याचा पुरवठा होणे, ही जी प्रक्रिया आहे रक्त प्रवाही आहे. रक्तात हिमोग्लोबिन आहे, रक्तामध्ये प्लाझ्मा आहे. प्लाझ्मा इज अ वॉटर इन द ब्लड, फ्लुइड इन द ब्लड. या प्लाझ्मामुळे रक्त सगळ्या शरीरभर त्या नलिकांमधून जातं, चॅनल मधून जातं आणि परत हृदयाकडे परत येतं, तिथून फुफ्फुसांकडे जातं, शुद्ध होऊन परत हृदयाकडे येतं आणि शरीरभर पाठवलं जातं, कारण शरीराला ऑक्सिजनची गरज आहे. दॅट इज द बेसिक रूल ऑफ ह्युमन बॉडी. ऑक्सिजनची, जेवणाची जशी गरज आहे, पण जेवणाचं कसं आहे, सकाळी 8 वाजता ब्रेकफास्ट असेल, दुपारी 2 वाजता जेवण असेल, संध्याकाळी 6-7 वाजता थोडा ब्रेकफास्ट असेल, रात्रीचं डिनर असेल. ह्याचं 24 तास रिक्वायरमेंट आहे. ऑक्सिजन इज अ मस्ट. तर या रक्ताभिसरण संस्थेमध्ये जे वहन चालू आहे त्याला थ्रॉम्बोएम्बॉलिझम म्हणजे एक गुठळी निर्माण होऊन तो मार्ग आणणे, आणि ती गुठळी बऱ्याच वेळेला पुढे सरकत सरकत कदाचित ब्रेन मध्ये जाऊन धडकू शकते, ज्याच्यामुळे इन्स्टंटेनियस डेथ होऊ शकतो. आणि तो झाला होता. सो इट वॉज अ काइंड ऑफ नॅचरल डेथ. एक अजून केस चालवली होती. एक राजस्थानी मुलगी सून म्हणून इथे ठाणे शहरामध्ये आली होती. तिचा नवरा आणि दीर माझे सिनियर पुरुषोत्तम गोगटे साहेब माझ्या बरोबर होते. तो आरोपी म्हणाला, सिनियर वकील घ्या. म्हटलं चालेल, गोगटे साहेबांना घेऊया. ज्यांनी गोगटे साहेबांचे कामाची पद्धत पाहिले, अनेक चांगल्या गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो, आमचे अनेक सहकारी शिकले. एक चार्जशीट केअरफुली वाचणे, न कळलेल्या शब्दांचा अर्थ वाचून घेणे, महत्वाची टाचणं काढून ठेवणे, प्रॉबेबल डिफेन्स तयार करून ठेवणे, क्रॉसचे पॉइंट्स काढून ठेवणे, अक्षरशः त्या संपूर्ण चार्जशीट ते चिरफाड करायचे. मी जेव्हा त्यांना घेतलं या केसमध्ये, त्यांनी चार्जशीट वाचन झालं. स्टोरी अशी होती की दीर आणि नवरा रात्री 8 वाजता नेहमीप्रमाणे घरी आले. फ्लॅटला आतून कडी होती. शेवटी त्यांनी बेल वाजवली, दरवाजा ठोठवला, शेवटी दरवाजा तोडला. पोलिसांना सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी बोलून, आणि आत बघतात तर बेडरूम मध्ये बाई उताण्या स्थितीमध्ये पडलेली आहे. तिच्या चेहऱ्यावरती इथे कुठे ओठावरती छोटे नखाचे ओरखडे आहेत, बाकी अंगावर कुठेही जखम नाही. And she was found dead. She was shifted to the hospital. She was taken to the civil hospital. Her autopsy was performed. And the reason given for her death was pulmonary edema. Pulmonary म्हणजे परत श्वसन संस्था, त्याच्यामध्ये पाणी निर्माण होणे. ज्या डॉक्टर श्रीपाद बोडस सरांचं आपण लेक्चर ऐकलं, त्या डॉक्टर साहेबांचे ते शेजारी. गोगटे साहेबांनी त्यांचा सल्ला घेतला. बोडस सर म्हणाले की साहेब, याच्यामध्ये विशेष काही नाहीये. दिस अपियर्स टू बी अ नॅचरल डेथ. आणि हा रेअरेस्ट ऑफ रेअर काइंड ऑफ, हजारामध्ये एखाद्या पेशंटला असा होणारा की गर्भवती महिलेच्या बाबतीमध्ये अशा प्रकारे श्वसन संस्थेमध्ये पाणी निर्माण होणं. श्वसन संस्थेत पाणी किंवा कुठलाही पदार्थ जाऊ शकत नाही. आपण त्याला ठसका म्हणतो. श्वासनलिकेत एखादा अन्नाचा कण गेला तर, पाणी गेलं तर, कारण तिथे ते रिसीव्ह होत नाही, खालून बाउन्स केलं जातं, त्याला फेकून दिलं जातं, त्यालाच आपण ठसका म्हणतो. आता हे पल्मनरी इडिमा म्हणजे असं आहे की श्वसन संस्थेमध्ये
पाणी निर्माण झालं, त्याला तिला श्वास लेबोरियस झाला आणि तिने प्रयत्न केला हाताची नखं लावून, इकडे तिची नखं वाढलेली होती, थोडेसे नखांचे ओरखडे, थोड्या वेळाचा खेळ, आणि शी डाईड. शी कुड नॉट ब्रीथ, शी कुड नॉट सप्लाय ऑक्सिजन टू हर ब्रेन अँड शी सकम. आणि त्यांनी दिलेली थिअरी आम्ही जशीच्या तशी सरकारी वकील, सरकारी डॉक्टर जे आले होते त्यांच्या पुढे मांडली. आणि ही सेड येस, पॉसिबिलिटी ऑफ नॅचरल डेथ कॅनॉट बी रूल्ड आउट. आपल्याला एवढंच पाहिजे होतं, इट मे बी अ नॅचरल डेथ, इट हॅज टू बी अ नॅचरल डेथ असं डिफेन्सला सिद्ध करायचंच नसतं. इट मे बी अ नॅचरल डेथ. तर डॉक्टरांचं ओपिनियन मी तुम्हाला सांगितलं, मे वरच अवलंबून आहे. डॉक्टर, दिस इंजुरीज may be sustained by the patient, by the person, if he fell down on the ground. Doctor says yes. Court record karta, these injuries are possible, may be possible, may have been caused, may have been sustained because of falling. मेच पाहिजे आपल्याला, मस्त स्वरूपाचं ओपिनियन असण्याची गरज नाही. मित्रांनो, शरीर जे आहे, तुम्ही पीएम बघितलात किंवा तुम्ही डॉक्टरांचं अॅनाटॉमी वरचं पुस्तक बघितलं, तुमचे कोणी विद्यार्थी मित्र असतील, त्यांच्याकडे अॅनाटॉमी वरचं सुंदर पुस्तक असतं, अत्यंत रंगीत आणि सुंदर चित्र असतात त्याच्यामध्ये, डिपेंडिंग अपॉन रायटर अँड पब्लिशर, आणि फार एक्सप्लेनेशन देणारं असतं त्याच्यामध्ये. मी मध्ये एक सूचना दिली होती की प्रत्येक बार मध्ये एक स्केलेटन लावा. हाडांचा सापळा जो आहे तो काय खरा नसतो, तो बनवलेला असतो मॅन्युफॅक्चररने. पण अशासाठी की दंडाच्या हाडाला काय म्हणतात, कोपरापासून मनगटापर्यंत 2 हाडं गेलेत त्यांना काय म्हणतात, मनगटामध्ये किती हाडं असतात, पंजामध्ये किती हाडं असतात त्याला काय म्हणतात, रिंग फिंगर कोणतं, मिडल फिंगर कोणतं, इंडेक्स फिंगर कोणतं, थंब कोणता. थंब तर सर्वांना माहिती आहे, थम्सअपवाल्यांना. पण हा आपला अभ्यास आपोआप होईल. पचन संस्था जी आहे तिच्यामध्ये ज्या ज्या इंद्रिय आहेत, ती इंद्रिय तुम्ही सर्व तो मॉडेल्स बनवलेली असतात, ती विकत मिळतात, ती ठेवा बारमध्ये. ज्युनियर वकिलांचं शिक्षण होईल. काही लोकांचं म्हणणं पडलं, रात्री कोणी आला तर तो घाबरेल त्याला वगैरे वगैरे, जाऊ द्या तो विषय. माझ्या म्हणण्याचा उद्देश असा की शरीर रचना, अॅनाटॉमी ऑफ ह्युमन बॉडी, मोदींच्या पुस्तकामध्ये सुद्धा छान वर्णन केलेलं आहे. मोदींचं, पारेखचं, टेलरचं ही पुस्तक वाचताना अनेक शब्द अडतात, ते ओलांडून पुढे जाऊ नका. तुम्हाला जर मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स अँड टॉक्सिकोलॉजी शिकायचं असेल, बऱ्यापैकी समजून घ्यायचं असेल, ज्ञान मिळवायचं असेल, शब्द अडला की त्याची डिक्शनरी काढायची. एक डॉक्टर बन्सल म्हणून आहेत, त्यांची डिक्शनरी फार सुंदर आहे. ती ऍक्च्युली इंग्लिश इंटू हिंदी आहे. तो हिंदी भाग सोडून द्या, हिंदी कठीण स्वरूपाचा आहे त्याच्यातलं. युपी बिहारचे आमचे जे मित्र आहेत त्यांना फार छान कळेल ते. परंतु इंग्लिश इंटू इंग्लिश जे आहे ते अतिशय सोप्या इंग्रजी शब्दामध्ये त्यांनी याचं वर्णन दिलेले. हिस्टोपॅथॉलॉजी, हिस्टोला कनेक्टेड पॅथॉलॉजी, अमुक तमुक असे 50 शब्द आहेत त्याच्यामध्ये, हिस्टोने सुरू झाले. आणि ती डिक्शनरी वाचणे हा आनंद आहे. यू एन्जॉय प्रोव्हाइडेड यू हॅव डिझायर. आता आपण कोविड मध्ये 2.5 महिने रिकामे बसलेले आहोत. आपण डिक्शनरी काढून वाचायला पाहिजे. आपण सीआरपीसी पुन्हा वाचायला पाहिजे, आयपीसी पुन्हा वाचायला पाहिजे, जे फौजदारी साईडला काम करतात. शरीर रचना मी जी सांगत होतो, माणसाच्या शरीरामध्ये 206 हाडं आहेत. काही तज्ञ म्हणतात ती 207 आहेत. एकावरून ते भांडण आहे काही तज्ञांचं, असू दे. 206 हाडं आहेत, त्याच्यावर स्नायू आहेत, लिगामेंट्स आहेत, त्याच्यावरती त्वचा आहे.
शरीरामध्ये साधारणपणे 6 लिटर 6.5 लिटर रक्त असतं ग्रोन मॅनच्या, ग्रोन विमेनच्या. आपल्याला माहिती पाहिजे किती रक्त जर शरीराच्या बाहेर गेलं तर शरीराला धोकादायक ठरू शकेल. किती रक्त ते काय माप घेऊन मोजता येत नाही. दॅट इज काउंट बाय दी ब्रीदिंग रेट, पल्स रेट and your BP. आता त्या मोजण्याकडे आपण जाऊया नको. रक्तस्त्राव म्हणजे काय हे जाता आता मी सांगून जातो. बऱ्याच वेळेला आपण ज्युनियर मला असं समजलं रक्त म्हणजे रक्तस्त्राव. नो, रक्त वाहतच असतं. रक्तस्त्राव हॅमरेज ब्लिडिंग म्हणजे रक्त चॅनलच्या बाहेर पडून वाहणं. रक्त ज्या चॅनल मधून वाहतंय रोज त्याच्या बाहेर, बिकॉज चॅनल इज डॅमेज, चॅनल इज ब्रोकन, चॅनल इज कट, मसल्स आर कट. काय शुद्ध रक्त नेणाऱ्या आर्टरीज आहेत, रोहिण्या म्हणतो आपण त्यांना. अशुद्ध रक्त हृदयाकडे आणणाऱ्या वेन्स आहेत. आणि या सगळ्यांच्या शरीराच्या विविध भागामध्ये पसरलेल्या कॅपिलरीज आहेत, केशवाहिन्या, जाळं आहे. मज्जा संस्थेचं पण असं जाळं आहे. मेंदू पासून मज्जारज्जू खाली गेलाय आणि मज्जारज्जूतून हजारो तंतू तुमच्या शरीरभर पसरलेले आहेत की तुमचा तव्याला हात लागला आणि तवा गरम असेल तर तो हात लगेच मागे होतो, कारण तिथे संवेदना जाणवते बोटाला. सो मज्जा संस्था महत्वाची आहे. रक्ताभिरण संस्थेच्या संबंधाने हे 6 लाख लिटर आणि हॅमरेज म्हणजे काय सांगत होतो, शरीराच्या बाहेर रक्त येणे किंवा शरीराच्या आतमध्ये. इंटरनल हॅमरेज, एक्सटर्नल हॅमरेज, ऑलवेज बिकॉज ऑफ वुंड. मे बी इंटरनल वुंड, मे बी एक्सटर्नल वुंड. आणि हॅमरेज मुळे माणसाला मानसिक शॉक, मानसिक धक्का, आघात बसू शकतो. तर 6 लिटर रक्त आहे. लक्षात घ्या, मी हायलाइट सांगतो. मी काही डॉक्टर बनलेलो नाही आणि मला तुम्हाला डॉक्टर बनवण्याचं धोरण नाहीये. शरीरामध्ये 3 कॅव्हिटीज आहेत. एक कॅव्हिटी आपल्या डोक्याची आहे, ज्याच्यामध्ये मेंदू आहे आणि चेहऱ्याचा भाग आहे. डोळे आहेत, नाक आहेत, कान आहेत, तोंड आहे, जीभ आहे आतमध्ये. मानेमध्ये अन्ननलिका आहे, ऑसिफॉगस आणि विंड पाईप आहे. ट्रॅकिया आहे, ट्रॅकियल रिंग्स आहेत त्याला. दुसरी कॅव्हिटी छाती आणि पोटाची कॅव्हिटी, ह्याच्यामध्ये एक डायफ्राम आहे, एक ताणलेला असा पडदा आहे. लंग्स त्याला टेकतात काही वेळेला, कायम म्हणजे टेकलेली असतात. आणि डायफ्रामच्या खालच्या बाजूला मग पचनेंद्रियाशी संबंधित इंद्रिय आहे, पचन क्रियेशी संबंधित इंद्रिय आहे. मग त्याच्यामध्ये पोट असेल, रॉंग. माणसाचे जे छातीचा खालचा भाग आहे लिंगापर्यंतचा त्याला पोट म्हणा, पण ते पोट नाहीये. इट इज नॉट अ स्टमक, इट इज अन ॲब्डॉमिन. मेडिकल भाषेमध्ये त्याला हायपोकॉन्ड्रियम असं म्हणतात. हायपोकॉन्ड्रियम शब्द आला तर बिचकू नका, पोट ॲब्डॉमिन आहे ते. आणि तुम्ही ज्याला पोट म्हणता ते स्टमक, जठर आतल्या बाजूला आहे, ज्याच्यामध्ये वरून टाकलेलं अन्न जाऊन थांबतं आणि घुसळण्याची क्रिया ज्याच्यामध्ये सुरू होते. आपण जास्त तपशिलामध्ये नको जाऊया. ह्या 3 कॅव्हिटीज आणि शरीराचे मेन 3 भाग, एक डोकं आणि मान, हा एक भाग झाला. मानेच्या खाली पायाच्या मांडीच्या हाडापर्यंत, मांडीचं हाड जिथं सुरू होतं तिथपर्यंत आणि अप्पर लिम्स, हे फांद्या शरीराच्या. वरच्या फांद्या म्हणजे हात, खालच्या फांद्या म्हणजे पाय. शरीराची विभागणी बघा.
शरीरामध्ये विविध संस्था आहेत. श्वसन संस्था सांगितली, पचन संस्था सांगितली, अजून एक उत्सर्जन संस्था आहे. शरीरातली घाण बाहेर काढून टाकणारी संस्था पचन संस्थेशी निगडीत आहे. ती मज्जा संस्था मी तुम्हाला सांगितली. पुनरुत्पादन संस्था आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आपल्याला काय खोलात जायचं गरज नाही. तर या सगळ्या गोष्टी बेसिकली आपल्याला माहिती पाहिजे. आपली किडनी कुठे असते, पुढच्या बाजूला असते का मागच्या बाजूला? ते चित्र मॉडेल बघितलं ना की आपल्या लक्षात येईल. फुफ्फुस कुठे आहेत? फुफ्फुसांना लागूनच हृदय आहे का लांब ठेवलंय त्याच्यापासून? आणि सम गुड a training center, Rajiv Gandhi Medical College आहे आपल्या कळव्याला. You can visit there. You can see all the charts, all the models, so that you can study. वाऱ्यावरती गप्पा मारण्यात काहीच अर्थ राहणार नाही. काही शब्दांचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. एंटेरियर म्हणजे काय, पोस्टेरियर म्हणजे काय, ऑब्लिक म्हणजे काय, ट्रान्सवर्स म्हणजे काय, लिनियर म्हणजे काय. साध्या डिक्शनरी मध्ये मिळणारे हे अर्थ शब्द आहेत. अँटेरियर म्हणजे पुढची बाजू, पोस्टेरियर म्हणजे मागची बाजू. ट्रान्सवर्स तुमचं ऑब्लिक, ऑब्लिक म्हणजे तिरका, ट्रान्सवर्स म्हणजे पण तिरकाच. स्लाइट डिफरन्स आहे. लॅटरल, लॅटरल आस्पेक्ट. फ्रंटल म्हणजे कपाळाची बाजू आणि त्याच्या वरचा भाग. डोक्याच्या संबंधाने सांगतो, स्कलच्या संबंधाने सांगतो. डोक्याच्या सेंटरला जो आहे तो व्हर्टेक्स, टाळू. त्याच्या मागे आणि त्याच्या पुढे परायटल रिजन आहे. मी हात ठेवलाय तो परायटल रिजन. परायटलला लेफ्ट, राईट, फ्रंट, बॅक. फ्रंटल बोनला, फ्रंटल पोर्शनला सुद्धा राईट, लेफ्ट, अप्पर अँड सेंटर वरच्या बाजूला आहे. दोन टेम्पोरल रिजन आहेत. कानावरचे जे दोन भाग आहेत दे आर कॉल्ड टेम्पोरल रिजन. कानाच्या आसपास सुद्धा ते येतात. कानाच्या मागे जे हाड आहे त्याचं विशिष्ट नाव आहे टेम्पोरल. टेम्पोरल म्हणजे तुमच्या कानाच्या वरचा कवटीचा भाग. आणि ऑक्सिपिटल किंवा ऑसिपिटल काही लोक, तो म्हणजे शरीराचा मागचा भाग. ओके, डोक्याच्या मागचा भाग अतिशय मजबूत बनवलेला आहे. अतिशय मजबूत बनवलेला आहे. कवटी जी आहे तिथून खाली बॅकबोन जातो. त्या बॅकबोनला बरगड्या पुढून येऊन मागच्या बाजूला फिट केलेल्या आहेत. दोनच तरंगते आहेत, फ्लोटिंग, फ्लाइंग. बाकी सगळ्या इथे आणून हे खंजिरा हाड आहे समोर जे आहे, खंजिरासारखं, स्टॅर्नम ज्याला म्हणतात. खंजिरा म्हणतात आम्हाला. एक माणूस 50 वेळा फोन करून मला ट्रबल करतोय. तर मित्रांनो हे सगळं समजून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर जाता आता तुम्हाला एक छोटीशी कल्पना देऊन ठेवतो. माणसाचं शरीर मृत झालं की 2 ते 3 तासांनी रायगर मॉर्टिस डेव्हलप व्हायला सुरुवात होते. माणूस दुपारी 1 वाजता रायगर मॉर्टिसला सुरुवात होईल, डेव्हलप व्हायला सुरुवात होईल. आणि रायगर मॉर्टिस कंप्लीट डेव्हलप व्हायला पुढचे 12 तास लागतील किंवा ह्या 3 तासातले धरून 12-13 तास लागतील. स्टिफनिंग ऑफ द बॉडी. हे जे जॉइंट्स आहेत
बोट आहेत, डोळ्याच्या पापण्या आहेत, तोंड आहे, हाडाचे जॉईंट्स आहेत, हे कडक व्हायला सुरुवात होते. हे स्नायू जे आहेत आपले, हे स्टिफन व्हायला सुरुवात होतात, कडक व्हायला सुरुवात होतात. आणि इट टेक्स अबाउट 12 to 14 hours फ्रॉम द टाइम ऑफ हिज डेथ. आणि अशी स्थिती रायगर मॉर्टिस डेव्हलप झालं फुल्ली, वेल मार्क ऑल ओव्हर बॉडी, असा PM ला त्या ह्याच्यामध्ये तुमच्या कॉलम 11 मध्ये रेफरन्स असतो. वेल मार्क ऑल ओव्हर बॉडी, स्लाइटली डेव्हलप इन द एक्स्ट्रीमिटीज, हातापायाला फक्त दिसतंय. येस, वेल रायगर मॉर्टिस हे 14 तासांनी 12 तासांनी पूर्ण डेव्हलप झालेलं रायगर मॉर्टिस 12 तास तशा स्थितीत राहतं. 12 तास तशा स्थितीत राहतं. आपल्या काही भागांमध्ये, सोलापूर वगैरे भागामध्ये मी बघितलं की वाटीत तेल घेऊन त्या प्रेताच्या जॉईंट्सला लावलं जातं. दे मे नॉट नो द सायन्स, पण ही पारंपरिक पद्धत चालत आलेली आहे. माणसाचे हात पार्सल हॉस्पिटल मधून बॉडी करताना वरती बांधले जातात, पायाचे हे बँडेजने बांधले जातात, अंगठे दोन्ही एकमेकांना. ते असे पसरू नयेत, हात कुठेतरी वेडेवाकडे जाऊ ही अरेंजमेंट आहे, त्याच्यासाठी अरेंजमेंट. रायगर मॉर्टिस 24 तास 26 तास झाल्यानंतर इट स्टार्ट्स डिमिनिशिंग, म्हणजे पुन्हा शरीर लूज व्हायला सुरुवात होते. स्नायू जॉईंट्स आपली ग्रिप सोडून देतात आणि ठिसूळ व्हायला सुरुवात होते. ठिसूळ 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 होत माणूस मरण पावल्यानंतर 32-36 आणि पहिले 2 तास 37-38 तासामध्ये ते पूर्ण ठिसूळ होऊन जातं, लूज होतं. आणि इफ द बॉडी रिमेन अनअटेंडेड, द डिकम्पोजिशन प्रोसेस, ज्याला मराठीमध्ये आपण विलगीकरण म्हणू, कुजण्याची सुरुवात म्हणू, ही डिकम्पोजिशन प्रोसेस त्या ठिकाणी कृती कार्य सुरू होतं. निसर्गाने रचनाच अशी केलेली. तर रायगर मॉर्टिस लक्षात घ्या तुम्ही. रायगर मॉर्टिस कशासाठी? रायगर मॉर्टिस वरून माणूस PM सुरू करण्याच्या आधी किती तास मरण पावला हे कॅल्क्युलेट करायचे डॉक्टरने. कॉलम 9 किंवा 10 मध्ये तो आहे कॉलम PMच्या. तर तो माणूस कधी मरण पावला, कारण आरोप आहे तो सकाळी 6 वाजता मरण पावला आणि डॉक्टरांचं म्हणणं 1 वाजता, म्हणजे मध्ये गॅप आहे 7 तासाची. तर प्रॉसिक्युशन स्टोरी डाऊटफुल होऊ शकेल. अटेंडिंग सर्कमस्टॅन्सेस मध्ये न्यायाधीश साहेबांनी त्या मुद्द्याला किती महत्व द्यायचं, इट विल डिपेंड अपॉन the case to case and the circumstances and the evidence that has come on record. रायगर मॉर्टिस. आता रायगर मॉर्टिसचा मी ट्रेकिंग के आणि ते बर्फामध्ये गाडल्या गेले. कडा कोसळला बर्फाचा. माउंटेनियर जे असतात, कांचनगंगा मिशन करायला गेले. अन्न ही मंडळी जर बर्फामध्ये अडक मुळे, मित्रांनो तुम्हाला सांगतो, ती बॉडी रायगर मॉर्टिस डेव्हलप होऊन डिकम्पोजच्या स्टेटसला यायला वेळ लागतो. बिकॉज इट इज फ्रोझन. तर प्रोसेस सुरू होतच नाही. रायगर मॉर्टिसची प्रोसेस सुरू होत. लक्षात घ्या. 1-1 वर्षाने काढलेल्या बॉडीज ऍज फ्रेश ऍज दॅट अशा आढळलेल्या आहेत.
आता स्नोमुळे ब्लॅकनिंग ऑफ द बॉडी होत असतं. त्या बर्फामध्ये वरतून जे सूर्याचे किरण पडतात त्याच्यामुळे अल्ट्रा व्हायलेट किरण निर्माण होतात, नील किरण निर्माण होतात, त्याचा परिणाम बॉडीवर होत असतो. दॅट इज अपार्ट. हे काय जनरल नॉलेज साठी आपण बसलो नाही, पण आय एम जस्ट गिव्हिंग यू डिकम्पोजिशन. आणि डिकम्पोजिशन प्रोसेस नंतर निसर्गाची प्रक्रिया अशी आहे की त्याच्यामध्ये किडे पडणार. जनरली ते पांढरे असे जाड किडे असतात, मॅगॉट्स म्हणतात त्यांना इंग्रजीमध्ये. ज्या बाजूला ही बॉडी जमिनीवर रेस झालेली आहे, लागलेली आहे, पाठीवर पडलेला आहे, कुशीवर पडलेला आहे, टेंडन्सी शरीरातल्या रक्ताची अशी आहे की त्याचं सर्क्युलेशन तर थांबलं, नॅचरल सर्क्युलेशन थांबलं, पण इट स्टार्ट स्टॅच्युरेटिंग टू दी दॅट पोर्शन ज्या ठिकाणी बॉडी पीएम लिव्हिडिटी त्याच्यावरून मोजली जाते की कुठल्या बाजूला रक्त येऊन साकळलं शरीराच्या. कुशीवर साकळलं, पाठीवर सापडलं, तो जो पोटावर आडवा पडलेला असेल त्या पोटावरती आलेली असेल पीएम लिव्हिडिटी. आणि एक ह्याच्यातला महत्वाचा आहे की बॉडी घाईमध्ये बरीड करून टाकली आणि नंतर फिर्याद आली. अशा अनेक केसेस आम्ही ठाणे कोर्टात चालवलेले आहेत की बॉडी नंतर 4 दिवसांनी बाहेर काढली, तिचं पीएम झालं, आधी पीएम केलं नाही, लपवलं, आणि द सस्पिशन वॉज रेज इन रिस्पेक्ट ऑफ द डेथ ऑफ दॅट पर्सन. सम डॉक्टर साइंड की कम ऑन शी डाइड ऑफ कार्डियक रेस्पिरेटरी फेल्युअर, बट लॅटर ऑन दी रिलेटिव्स केम विथ द ग्रीवन्स सेइंग दॅट की हिचा खून झालेला आहे किंवा हिचं काय झालेलं आहे. अशा पद्धतीने ती बॉडी एक्झ्युम केली जाते. EXHUME. एक्झ्युम म्हणजे गाडलेलं प्रेत उकरून काढणे. हे हिंदू धर्मामध्ये आता शक्य नाही, कारण त्यांनी होळी पेटून आग लावून पेटून दिलेलं असतं. मग त्याच्यामध्ये बोन्स वरून काय एक्झामिनेशन आहे, विच इज नेक्स्ट डिफिकल्ट जॉब. तर अशा पद्धतीने आपल्याला जनरल नॉलेज जे आहे कम ज्यादा असं असलं पाहिजे आपल्याकडे. मित्रांनो, मगाशी 320 कलमाचा उल्लेख मी केला. जगदीश दादा, आय विल कंटिन्यू फॉर अनदर सम टाइम. हो सर, करू शकता सर, नो प्रॉब्लेम. येस. आता 320 कलम मी मगाशी तुम्हाला सांगितलं. 320 कलमामध्ये ग्रीवियस हर्टची व्याख्या दिलेली आहे. ग्रीवियस हर्ट म्हणजे काय ते त्याच्यात दिले. मी तुम्हाला जखमांचे प्रकार अजून आधी सांगतो. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लिहून घ्या. एक शब्द, भोकाचे गोवे. आपल्याला गोवा माहिती आहे, तिकडे गोवा स्टेट माहिती आहे. भोकाचे गोवे. भो म्हणजे भोसकलेली, स्टॅब वुंड. चाकू पोटात मारला, छातीत मारला, दंडावर मारला, स्टॅब वुंड, पंक्चर्ड वुंड, भोसकलेली भो. स भोकाचे गोवे. का म्हणजे कापलेली, इनसाइज वुंड. आपण समजा सुरी असेल, सुरीला धार आहे, सुरीने जर असा वार केला, आडवा वार केला, तर शरीराचं वरची त्वचा आणि आतले स्नायू फाटले जातात. त्यांचे बॉर्डर्स जे आहेत त्या बॉर्डर्स समान दिसतील तुम्हाला. कापलेली जखम, कापीव जखम, इनसाइज वुंड. आता वार ज्या बाजूने आला त्या बाजूने कशा स्वरूपाची जखम होईल, आणि शेवटी जिकडे वार बाहेर पडला, शरीरापासून दूर गेला, तिथे जखम कशी होईल, हे थोडस तुम्ही तुमच्या डॉक्टर मित्राकडून समजून घ्या, सो दॅट यू कॅन क्रॉस एक्झामिन द विटनेस. चेंगरलेली, भोकाचे चेंगरलेली म्हणजे कंट्युजन. एक दांडका हातावर बसला, इकडे खाली हाड आहे, रेडियस हाड आहे, दांडका बसला तर त्याची खालून त्याला हाड सपोर्ट करतं, हाड, आणि वरतून दांडका, दुसरं हाड बसलंय वरतून, मध्ये स्नायू चेंगरले जातात. कंट्युजन, कंट्यूज, चेंगरलेली
आणि भोकाचे गोवे, गोवे म्हणजे म्हणजे गोळीची, लिमलेटची गोळी नव्हे, फायर आर्मची गोळी, बंदुकीची असेल, रिव्हॉल्व्हरची असेल, पिस्टलची असेल, कशाची असेल, गावठी कट्ट्याची असेल, त्याला एंट्री उंड असते, तिला व्हेलॉसिटी असते, स्वतःचा असं स्पीड असतो तिला, अशी ती गोल गोल होत टार्गेट कडे जात असते. आणि ती आतमध्ये गेल्यानंतर, आतमध्ये जातेच ती, ती गेल्यानंतर जिथे तिला रूट मिळेल तिथे फिरत बसते, ती प्रवास करत बसते, आणि जिथे अडते तिथे रिकोशेट होऊन, बाउन्स होऊन दुसऱ्या बाजूला प्रवास सुरू करते, आणि कदाचित शरीरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते किंवा पडते. त्याला एक्झिट वुंड म्हणतात. आणि आतला प्रवास त्याला ट्रॅक म्हणतात. गोळी, गोळीची जखम, बुलेट इंजुरी. वे म्हणजे वेडी वाकडी. ट्रॅफिक ऍक्सिडेंट, रोड ऍक्सिडेंट खर्चटत माणसाला, आणि तो माणूस संपूर्ण अंग त्याचं असं सोलून निघतं, कातडं आणि आतले स्नायू सुद्धा. वेडी वाकडी जखम, ज्याला अब्रेजन म्हणतो आपण, किंवा लॅसरेशन म्हणतो. तुम्ही हे 5 शब्द लक्षात ठेवा. भोकाचे गोवे तुमच्या लक्षात येईल की या 5 महत्वाच्या जखमा आहेत. त्याच्याबरोबर अनेक असंख्य जखमा आहेत ज्या नोट करतात डॉक्टर. वेदना आहे, मुकामार आहे, मफल इंजुरी ज्याला म्हणतात, काठी मारली, फक्त काठीचा इशारा दिसतोय त्याच्यावर, त्वचेवर. कंट्युजन नाहीये, कंट्युजन नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला मी ट्रॉमा सांगितला. ट्रॉमा बाय इटसेल्फ इज नॉट एन इंजुरी. तो सांगतो, साहेब इथं दुखतंय. कुठे रे? काहीच दिसत नाहीये, दुखतंय आतमध्ये. डॉक्टर नोट इट ट्रॉमा. मगाशी ऍक्सिडेंटल इंजुरीजचा तुम्हाला उल्लेख केला मी. सेल्फ इन्फ्लिक्टेड इंजुरीज म्हणून एक कन्सेप्ट आहे. 4 दरोडेखोर, 3 दरोडेखोर अननोन, आजपर्यंत त्यांचा पत्ता लागले. ते घरामध्ये घुसले आणि सिरियस स्वरूपाच्या जखमा केल्या शरीराच्या सर्व भागावर, नवरा बायकोच्या. आणि त्यांचा दीर जो पडद्याच्या मागे झोपला होता तो मरण पावला त्याच्यामध्ये. पोलिसांनी खूप इन्व्हेस्टिगेशन केलं. 2 वर्षांनी आता चार्जशीट दाखल केली की आरोपी हेच आहे. प्रश्न काय येतोय, जो मरण पावला त्याच्या अंगावर मागे पुढे सगळीकडे जखमा. जो जिवंत आहे, ज्याने फिर्याद दिली की रात्री 1 वाजता अनोळखी लोक घुसले आमच्या घरामध्ये, तलवारीने वगैरे मारहाण केली, त्या तलवारी तिथेच आहे. पोलीस हॅव कम टू द कन्क्लुजन दॅट दे आर द कल्प्रिट्स. जिवंत आहेत ते 2 नवरा बायको. आता त्यांच्या मागच्या बाजूला जखमा आहेत, बाईच्या पण आहेत, पुरुषाच्या पण. आर दे सेल्फ इन्फ्लिक्टेड इंजुरीज? तेवढी ताकद वापरता येईल का मागच्या बाजूला तशा स्वरूपाची जखम करण्यासाठी? कापीव असेल, पंक्चर्ड असेल, लॅसरेटेड करता येईल. कंट्युजन, फटका असा मारून, पण इट विल बी अ स्मॉल कंट्युजन. आता इट इज अ पॉइंट ऑफ डिस्प्यूट. विल कम टू दॅट लिटिल लॅटर. रेप आणि पोक्सो मधल्या गुन्ह्यांच्या संबंधाने महिलेच्या गुप्त भागाची तपासणी, त्याच्यामध्ये लिबिया मेजोरा आणि लिबिया मायनोरा. तुम्ही बॅनर्जीची डिक्शनरी काढून जर वाचन केलं किंवा अॅनाटॉमीच्या पुस्तकातून बघितलं तर तुम्हाला काही प्रमाणात कळेल. मला सुद्धा अजून चांगलं कळलेलं नाही. देर इज एट अनदर थिंग कॉल्ड हायमन रप्चर्ड किंवा ओल्ड हिल्ड असं म्हणतात. हायमन रप्चर्ड, ओल्ड. हायमन रप्चर्ड, फ्रेश. फ्रेश म्हणजे 6 तासाच्या आत आलं, 12 तासाच्या आत आलं. त्या फ्रेशचा क्रायटेरिया आहे.
There has to be a particular kind of color, and there has to be a presence of bleeding, fresh साठी. Blood has a tendency of clotting. एक बोटाला जखम झाली म्हणून रक्त दिवसभर वाहत राहत नाही. काही करू नका, ते तस आपोआप राहणार आहे. कारण इट हॅज अ टेंडन्सी. निसर्गाने केली. त्याच्यानंतर लिगेचर मार्क. In case where man is hanged to death, or it is a self-inflicted hanging. If the body remains suspended for a long time, त्या दोरीचा वळ त्या मानेच्या भोवती दाट 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 काळा, सुरुवातीला चॉकलेटी, पहिल्यांदा रेडिश, नंतर चॉकलेटी, नंतर काळा होत जातो. टाइम डिटर्मिनेशन. आणि बॉडी लटकती. सस्पेंडेड म्हणजे लटकती. किती काळ राहिली याचा अंदाज त्याच्यावरून घेता येतो. लिगेचर मार्क. व्हील मार्क्स एक असतात. वेगवेगळ्या इंजुरीज तुम्हाला जस्ट इंट्रोड्यूस करून ठेवतो मी. वळ म्हणूया आपण त्याला. दाताची जखम होऊ शकते मित्रांनो. त्याचं एक वेगळं सायन्स आहे. पूर्वी आपल्याकडे नुसते डेंटिस्ट असायचे, आता इम्प्लांटोलॉजिस्ट आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे दाताच्या ह्याच्यातले एरिया त्यांचा 4 इंचाचाच आहे, पण त्याच्यामधले तज्ञ आहेत. दुसरा एक आस्पेक्ट आहे बर्न्स अँड स्कार्ड्स. स्कार्ड म्हणजे चटका, गरम वस्तूचा चटका, त्याचा जो प्रभाव पडतो त्वचेवरती, स्नायूंवरती, इट इज कॉल्ड एज अ स्कार्ड. आणि माणसाच्या पेटण्यामुळे, कपडे पेटले रॉकेलमुळे, पेट्रोलमुळे, त्याला कोणी जाळलं किंवा त्याने स्वतःहून जाळून घेतलं, त्याच्यामुळे ज्या जखमा होतात त्या बर्न्स. रॉकेलच्या बर्न्सला मेडिकल टर्म्स मध्ये थर्मल बर्न्स म्हणतात. थर्मल बर्न्स. थर्मल गन आले आता कोविडची चाचणी करण्यासाठी, प्रिलिमिनरी. थर्मल म्हणजे गरम होणं, ते स्वतः हीट डेव्हलप करतं. आणि बर्न्स जे आहेत ते रूल ऑफ 9 ने मोजले जातात. किती पर्सेंट शरीराची विभागणी केली आहे, आणि 9% बर्न्स रूल ऑफ 9 प्रमाणे, म्हणजे कम्प्लीट बर्न. आणि माणूस जळतो म्हणजे तरी काय होतं, त्या ठिकाणी पायापासून वरच्या बाजूला कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड हे तो इनहेल करत असतो. त्याला बाहेरची हवा घ्यायला स्कोप कुठे आहे, पुढे फ्लेम्स आहेत. आणि ते त्याच्या फुफ्फुसामध्ये जाऊन भाजण्यामुळे, शॉकमुळे, लॉस ऑफ प्लाझ्मामुळे बेशुद्ध पडायच्या ऐवजी नाकामधून, तोंडामधून कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड आत गेल्यामुळे तो बेशुद्ध होण्याची जास्त शक्यता असते. आपण याचा विचार केला पाहिजे. ऑलवेज फौजदारी वकिलाने नॉर्मली जी घटना घडली त्या घटनेवर जाऊन ते व्हिज्युअलाइज करायला पाहिजे की इथं काय घडलं असेल खरं. देन यू कॅन प्रिपेअर युअरसेल्फ. पोस्टमॉर्टेम इंजुरीज म्हणजे मृत झाल्यानंतर झालेल्या इंजुरीज, आणि मेजॉरिटीने ज्या डेड बॉडीवर असतात जास्त टक्क्याने त्या अँटीमॉर्टेम इंजुरीज. चाकू लागला पोटावर, हॉस्पिटलला नेला, तो मरण पावला, इट इज अँटीमॉर्टेम इंजुरी. बट द मॅन हॅज डाईड because of blows given to him. He lost his blood, he went unconscious, and he's dead now. But so as to suppress the evidence, his body was dragged from a particular place to a cave, to a bush, आणि त्याच्या बॉडीवर सगळे ओरखडे आहेत. Doctor will locate. There are certain norms to locate whether it is a postmortem injury और अँटीमॉर्टेम इंजुरी. मरणापूर्वीची जखम किंवा मरणानंतरची जखम ते डॉक्टर लोकेट करणार. तुम्हाला मगाशी मी या इंजुरीज
वय मोजलं जातं, इंजुरीचं वय मोजलं जातं आणि ते नॉर्मली कलर वरून. फ्रेश इंजुरी ही रेडिश असते, स्लाइटेस्ट ब्लड असू शकेल किंवा ब्लड प्लस असेल. लक्षात घेण्यासारखं ब्लड आहे तिथे. उझिंग, हॅमरेज, रक्तस्त्राव म्हणूया आपण त्याला. प्लस प्लस असेल तर जास्त प्रमाणात आहे आणि प्लस 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 असेल तर अतिशय मोठ्या प्रमाणात. त्या प्लसला फार महत्व आहे. बसा डॉक्टरच्या बाजूला आणि एक दिवस समजून घ्या की बाबा हे काय आहे शेवटी. जरा सांगा डॉक्टर साहेब आम्हाला. एखादा डॉक्टर चांगला लेक्चरर सुद्धा असू शकेल आणि तो तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकेल. मित्रांनो, मेडिको लीगल सर्टिफिकेट जे आहे ज्युनियर डॉक्टरांना गुड डॉक्टर who could be your good guru, shikshak, teacher, who can guide you, and preferably a person who has worked in the government hospital. They knows pros and cons because they have faced so many cross examinations. They may suggest you the questions of cross examination. You need not be a doctor, you need not be an expert in medical science, but you should have a common sense what is to be asked and why I am asking so. There are many PM notes where there is no necessity of asking a single question. And you should refrain from asking such wrong questions which may spoil your case. Never do that. विचार करा की डॉक्टर साहेब आलेले आहेत. डॉक्टर जो येतो कोर्टामध्ये त्याला कधी ह्युमिलिएट करू नका. आपण काय घमंडीत असतो, अरे मी एवढा मोठा वकील आहे, माझे 2 ज्युनियर मागे बसलेले आहेत. 10 वर्षाचा वकील असतो, त्याचे 2 ज्युनियर असतात, एक 2 वर्षाचे. तो त्या फोर्स मध्ये असतो, टेम्पो मध्ये असतो. इंटेन्सिटी असते विचारायची. आय विल डू समथिंग. डॉक्टर, व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन? कशाला विचारतो? एकाने विचारलं, डॉक्टरने 4 डिग्र्या सांगितल्या. आय एम MD मेडिसिन, आय एम MD अमुक, आय हॅव डन फॉरेन्सिक डिप्लोमा विथ गोल्ड मेडल फ्रॉम बॉम्बे युनिव्हर्सिटी. आलं का गळ्याशी आता? तो सांगत नाही. किंवा डॉक्टरला विचारायचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल मधल्या की डॉक्टर, हाऊ मेनी पोस्टमॉर्टम्स यू हॅव कंडक्टेड सो फार? एक डॉक्टर म्हणाला, मी 3300 PM आतापर्यंत केले. हे कसं शक्य आहे? तर म्हणतो रोज 10 करत होतो. असले प्रश्न डॉक्टरांना विचारू नका. पहिली गोष्ट मला असं ऑनेस्टली वाटतं, ऍज वी रिस्पेक्ट द कोर्ट, we have to respect the witness. There are guidelines. Witness is the honorable guest of the court. Supreme Courtचा डायरेक्शन आहे, वर्डिक्ट आहे. So let us honor him. हायली क्वालिफाईड माणूस आहे. तुमचं ज्ञान मोदीच्या पलीकडे नाही. तो सुद्धा धड पूर्ण वाचलाय की नाही माहिती नाही. टॉक, सॅल्यूट हिम नाईसली. एखादा शब्द त्याने चीफ मध्ये सांगितला असेल ज्याच्यावर तुम्हाला आता क्रॉस करायची नौबत आलेली आहे, त्याचा अर्थच तुम्हाला माहिती नाही, तुम्ही शांतपणे डॉक्टरना विचारा जवळ पिंजऱ्याच्या जाऊन, डॉक्टर हा शब्द जो लिहिला आहे याचा उच्चार हाच तुम्ही केला, ह्याचा अर्थ काय? एक केस चालली होती, सासऱ्याने सुनेवर बलात्कार केल्याची. डॉक्टरांनी एक शब्द लिहिला होता. म्हटलं डॉक्टर ह्याचा अर्थ काय? तर ते म्हणाले स्त्री पुरुष समागम. म्हटलं मे बी बिटवीन हजबंड अँड वाईफ. येस, दॅट इज ओनली. आता मॅरिड बाई आहे, नवरा बरोबर राहतो, रोज रात्री तिच्या सोबत असतो. दे मस्ट हॅव हॅड सेक्शुअल इंटरकोर्स अँड सासरा वॉज विक्टिमाइज्ड ऍज अ अक्यूज्ड ऑफ रेप. केस एंडेड इनटू ॲक्विटल. आपल्याला विचारायला लाज कसली आहे? काही डॉक्टर्स ॲडॅमंट असतात, काही डॉक्टर्स प्रो प्रॉसिक्युशन म्हणून असतात आणि ते त्या सरकारी वकिलांना विचारतात
की तुम्हाला माझ्याकडून काय काय पाहिजे सांगा. मला वाटतं हे चुकीचं आहे. एक 7 मजल्याच्या बिल्डिंग वरून माणूस खाली पडला, नवरा बायको आरोपी, की तू याला वरतून खाली ढकललं तुझ्या 2 नातेवाईकांच्या मदतीने, आणि त्याच्या डोक्याला फ्रॅक्चर, हाताला फायर, कॉलर बोन फ्रॅक्चर, दंडाला फ्रॅक्चर, कमरेतला हाड फ्रॅक्चर, 6 फ्रॅक्चर होती त्याच्या अंगावर. ही डाईड. ही कुड नॉट गिव्ह डाईंग डिक्लेरेशन. And when the cross examination started, that adamant officer who was under the instruction of prosecutor started saying की वरतून त्याने उडी मारली तर हे फ्रॅक्चर शक्य नाही. I crossed that question. I came again back after 2 minutes, 3 minutes. Doctor, this is possible. तो म्हणाला नाही. त्याला वरतून टाकला तरच होणार. आणि जर तो स्वतःहून पडला तर ह्या जखमा होणार नाही. शेवटी जज साहेब इतके अलर्ट होते, जज साहेब चिडले, त्याला पक्का फायर केला जज साहेबांनी की मिस्टर, यू आर हिअर नॉट ॲज अ एजंट ऑफ प्रॉसिक्युशन. यू हॅव कम टू दिस कोर्ट ॲज अ एक्सपर्ट विटनेस. So don't cross your limit. I am not going to be influenced by your nonsense. The doctor came down, sir, ती पण शक्यता वाटते, say so. ते सांगा, तुम्हाला 4 वेळा हा प्रश्न विचारायची गरज नाही. So doctor ultimately succumbed. He said नाही, ती पण शक्यता आहे. आणि he started looking at the prosecutor. Then I also dare to mention saying that की साहेब हे ह्यांच्या इन्स्ट्रक्शन खाली आहे. डॉक्टरांनी ही मिसशिफ करू नये. बाहेर येऊन मग ते सांगतात आपल्याला की साहेब मला यांनी सांगितलं होतं. कारण ते काय आपले शत्रू नसतात. 4 वेळा आपण त्यांची क्रॉस पूर्वी सुद्धा घेतलेली असते, काहींची 25 वेळा घेतलेली असते. ते से किंवा ते सरकारी वकील फार त्रास देतात हो. त्यांनी असं सांगितलं. सगळे सरकारी वकील असे असते तर आपली वाटच लागली असती. तसं नसतं. सरकारी वकील सुद्धा इम्पार्शियल, कोर्टाला स्वतःहून सांगणारे की देर इज नो केस, असे सुद्धा मी बघितलेले. इट इज अ फॅक्ट. They are not agent of the police nor of the prosecution. So there has to be a fair trial, and the expert who comes to the court should not go biased by the accused or the complainant or the witnesses or something of that kind. So he will have to be fair. He will have to be impartial. He comes to the court to give his opinion to the doctor, to the court, upon which court is going to draw its own conclusion for the purpose of passing judgment in the matter. मित्रांनो, PM नोट्स सुद्धा तुम्ही फॉर्मॅट एकदा बघून घ्या. 17 कॉलम अतिशय महत्वाचा आहे त्याच्यात. सरफेस इंजुरीज किंवा एक्सटर्नल इंजुरीज किंवा शरीरावर दिसणाऱ्या बाह्य इंजुरीज, डोक्यावर असतील, तोंडावर असतील, छातीवर असतील, पोटावर असतील, कुल्यांवर असतील, मांडीच्या मागच्या बाजूला असतील, मांडीवर असतील, पायाच्या खालच्या भागावर, पाठीवर, खांद्यावर, हातावर, which are visible to the panchas of inquest, external injuries. आणि त्याला कनेक्टेड 2 कॉलम आहेत, 19 आणि 20. 19 मानेच्या वरती डोक्याला झालेल्या इंजुरीज, त्या नॉर्मली इंटरनल इंजुरीज आहेत. आणि त्याचं कनेक्शन जे आहे, किंवा 20 मधलं सुद्धा थोरॅक्स, छातीचा पिंजरा जो आहे त्याच्या मधल्या इंजुरीज, किंवा 21वा कॉलम ॲब्डॉमिनल पोर्शन, त्याच्या मधल्या इंजुरीज. त्याचा नेक्सस शेवटी कुठे आहे? 17 कॉलम मधल्या कुठल्या इंजुरीजशी कनेक्टेड आहे तो नेक्सस कोर्ट रेकॉर्ड करून घेतात आणि मग आपला इन्फरन्स काढते, आपलं कन्क्लुजन काढते. मग त्याच्यावर आपली क्रॉस असली पाहिजे, प्रॉबेबल क्रॉस. तर मित्रांनो, कॉलम 17, कॉलम 19, कॉलम 20 थोरॅक्स मध्ये काय आहे तुम्हाला माहिती? 3च गोष्टी: हृदय आणि 2 फुफ्फुस आणि विंड पाईप.
त्या थोरॅक्स मधून फूड पाईप पण जातो, लक्षात घ्या. रूट तोच आहे, खाली डायफ्राम आहे. ऍब्डॉमिन मध्ये, त्या कॅव्हिटी मध्ये स्टमक ज्याला म्हटलेलं आहे, तर तो स्टमकचा जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये कुठली कुठली इंद्रिय आहेत तुम्हाला माहिती पाहिजे. त्यांचं लोकेशन काय माहिती आहे, त्यांचा ऍडल्ट पर्सनच्या ह्याच्यामधला साईज काय असतो, वजन काय असतं लिव्हरचं, पोटाचं वजन एम्प्टी असताना, पोटाचं वजन भरलेलं असताना, पॅन्क्रियास आणि स्वादुपिंड आणि दुसरं एक इंद्रिय असतं त्याचं, यांचा साईज काय, आतड्यांची लांबी किती. आतड्यांना ओमेंटम पण म्हणतात, स्मॉल इंटेस्टाईन, लहान आतडी खूप लांब असतात, आणि मोठं आतड ज्याच्यातून मैला बाहेर टाकला जातो रॅक्टमच्या मार्गाने, गुदद्वारातून. आणि त्यांची कार्य कशी चालतात. तर या सगळ्याचा आपण मेडिकल ऑफिसरची क्रॉस करताना चांगल्या प्रकारे विचार करून, अभ्यास करून, उथळ एका मित्राने, तरुण मित्राने पोक्सो मध्ये प्रश्न विचारला होता, डॉक्टर, लहान मूल जन्माला येतं त्याला सुद्धा अक्कलदाढ असू शकते. अँड अल्टिमेटली इट बिकेम, द जज वॉज बिट हार्श, शी टूक इट अदरवाइज. बघा, हे असे तुमचे ज्युनियर प्रश्न विचारतात, तर दिस इज अन एक्सेप्शन. एखाद्या जगामध्ये अशी घटना घडली पण असेल की दात असतील मुलाला, दाढ पण असू शकते. त्या गर्भाशयामध्ये 9 महिन्यामध्ये काय काय डेव्हलपमेंट होती त्याचा आउटकम आहे ते. समथिंग मे गो रॉंग अगेन्स्ट द लॉ ऑफ रुटीन, लॉ ऑफ नेचर. पण आपण असे प्रश्न विचारणे याचा अर्थ आपली तयारी नाही असा होतो. आणि मग डॉक्टरांची क्रॉस करायची म्हणून करायची, त्याला अर्थ राहत नाही. आपण पूर्ण जाणीव ठेवूया की आपण डॉक्टर नाही आहोत. ऍक्च्युली कुलकर्णी साहेब म्हणून एक सिनियर डॉक्टर होते सिव्हिल हॉस्पिटल, माझे चांगले मित्र होते, चांगल्या अर्थाने मित्र. ते म्हणाले, चव्हाण, तुमच्या क्रॉसची आम्हाला भीती वाटते. माझ्या पोटात गोळा यायचा, काय, प्रिपेअर युअरसेल्फ, कन्सल्ट सम डॉक्टर, कन्सल्ट सम गुड सिनियर. ठाण्यामध्ये आपले संतोष भामरे सर आहेत, यू कॅन कन्सल्ट हिम, गो टू हिज ऑफिस, टेक हिज अपॉइंटमेंट. छोटं मॅटर असेल मला विचारा. बाबा शेख आहेत, कैसर अन्सारी आहेत, गौरेश कदम आहेत, चांगली तयारी करणे, साळी सर आहेत, दे कॅन गाईड यू. बाबा शेख, दे कॅन गाईड यू. But without consulting somebody, you dare to go to cross-examine the witness on autopsy, doctor on autopsy, in a complicated case, there is a likelihood of. So preparedness. जपान मध्ये एक कन्सेप्ट आहे, युद्ध कधी होईल, भूकंप कधी होईल, ज्वालामुखी कधी होईल, तिथे कन्सेप्ट आहे सिव्हिल प्रिपेअर्डनेस. हीच कन्सेप्ट डॉक्टरांच्या वकिली व्यवसायाच्या संबंधाने वकिलांनी मनामध्ये ठेवायची की आय एम प्रिपेअर्ड ऑलवेज टू कंडक्ट द केस अँड टू क्रॉस एक्झामिन अ विटनेस हू स्टेप इन द विटनेस बॉक्स. मित्रांनो, मी हे थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितलंय. डिक्शनरी हा तुमचा खरा गुरु आहे. तुम्हाला जर एनाटॉमीचं पुस्तक घेता आलं, इट इज फाईन, वेल अँड गुड, यू कॅन स्टडी बेटर. बॅनर्जींची डिक्शनरी घ्या आणि बन्सलची, आणि यू विल एन्जॉय रीडिंग इट अदरवाइज ऑल्सो. जगदीश दादा, मला या 3ऱ्या पर्वामध्ये लेक्चर घेण्याची संधी दिली, तुम्हाला धन्यवाद देतो. आणि सर, त्यापूर्वी काही प्रश्न आहेत. बरं, काही प्रश्न आहेत सर, प्रयत्न करतो मी. येस सर. सर, there is one question. Please suggest any good institution which provide medical jurisprudence courses for advocates. मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स ट्रेनिंग. Yes.
regarding that. I am afraid there is no training except basic knowledge in respect of first aid, civil defense staff college 1, St. John ambulance 2, Red Cross संस्था 3. बेसिक ज्ञान तुम्हाला मिळू शकेल, or otherwise a friendship with a doctor, good doctor. Next. Sir, can you please let us know the name of any medical dictionary? मी सांगितलं ना तुम्हाला, श्रीनंदन बन्सल. श्रीनंदन बन्सल लेखकाचं नाव आहे, डॉक्टर आहेत ते. बन्सल्स कन्साइज मेडिकल डिक्शनरी, बन्सल कन्साइज मेडिकल डिक्शनरी, श्रीनंदन बन्सल. Okay. उत्कृष्ट म्हणजे आय लव्ह दॅट डिक्शनरी. सर, गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या जे काही प्रोसिजर असतात त्याच्या संदर्भातले काय मॅन्युअल अवेलेबल आहे का? तिथे कशी प्रोसिजर फॉलो केली जाते? हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन मॅन्युअल आहे. आहे. एकदम मोठा डोस नको म्हणून मी त्याचा उल्लेख केला नाही. Yes. प्रत्येक हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाचे प्रशासनासाठी डॉक्टरांची हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन मॅन्युअलने जबाबदारी अधोरेखित केलेली आहे. ते त्यांना माहिती असेल सुद्धा. काही हॉस्पिटलला काही डॉक्टर केवळ मॅनेजर म्हणून बसलेले असतात, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून बसलेले असतात. लीलावती हॉस्पिटल मोठा तज्ञ डॉक्टर हा ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून बसलेला असतो. त्यांना हे हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन मॅन्युअल जे आहे ते माहिती असलं पाहिजे. छोट्या हॉस्पिटलला त्याची गंधवार्ताही नसते आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलला तेवढं पालन करायचा वेळ नसतो. एक जखमी माणूस आहे, त्याचं डाईंग डिक्लेरेशन रेकॉर्ड करायला तुम्ही गेले, पोलीस इन्स्पेक्टर गेले, त्याची एंट्री त्या मेडिकल पेपर्स मध्ये नको का? की हे आले, त्यांनी पत्र दिलं, मला पेशंटची स्टेटस मेंटल आणि फिजिकल तपासायला सांगितली आणि मी सर्टिफाय केलंय, ही एंडोर्समेंट त्याच्या रेकॉर्ड मध्ये नको का? पाहिजे, ती येत नाही. सो हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन मॅन्युअल. सर, आपण लेक्चर मध्ये ते मोदींच्या पुस्तकाचा कुठला रेफरन्स दिलाय? कोण म्हणजे पूर्ण सांगता येईल का ते टायटल आणि ऑथर? मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स अँड टॅक्सिकोलॉजी. मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे वैद्यकीय न्यायतत्वशास्त्र किंवा न्यायवैद्यक शास्त्र, आणि टॅक्सिकोलॉजी म्हणजे विषबाधे संबंधी. Sir, there are no further questions. थँक्यू. सर, ऍडव्होकेट दिवाणे, मी दिवाणे वकिलांना विनंती करतो त्यांनी वोट ऑफ थँक्स पे करायचं. दिवाणे सर. यस सर. शहापूर न्याय वकील संघटना आयोजित कायदेविषयक व्याख्यानमालेच्या 3ऱ्या पर्वामध्ये आज आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय चव्हाण सर न्याय वैद्यक शास्त्रासंबंधातून आपल्या सर्वांना अत्यंत सुरेख असं मार्गदर्शन केलेलं आहे. खरं तर हे सर्व ऐकताना मला आज मेडिकलचं असल्यासारखं वाटलं आणि सर एक तज्ञ डॉक्टर आहेत, तज्ञ मेडिकलचे प्राध्यापक आहेत असंच वाटलं. सरांनी एकूण 22 मुद्द्यांवर त्यांची मांडणी केलेली आहे. ही मांडणी करत असताना पोस्टमॉर्टम रिपोर्ट, DNA रिपोर्ट, तंतुमय पेशींची तपासणी, रक्त तपासणी, बलात्काराच्या घटनेतील तपासणी, शरीरातील रक्तभिसरण प्रक्रिया, श्वसन संस्थेतील पाणी निर्माण झाल्यावर नेमकं काय होते, रक्तस्राव म्हणजे काय, शरीराचे नेमके भाग कुठले, माणूस मृत झाल्यावर शरीरात नेमके काय बदल होतात, रायगर मॉर्टिसची काय प्रक्रिया आहे, एझूम म्हणजे काय, कलम 320 ची प्रक्रिया. त्यानंतर सरांनी शब्दकोश कुठले वापरावे या संदर्भातून अॅटॉमी डिक्शनरी, बॅनर्जी शब्दकोश,
त्यानंतर बन्सल यांचा मेडिकल शब्दकोश हे वापरण्याच्या सूचना केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे बलात्काराच्या घटनेमध्ये कोणत्या प्रकारची तपासणी करणं आवश्यक आहे, दोरीने कुठल्या प्रकारच्या खुणा उमटतात, माणूस बंद झाल्यावर नेमकं काय होतं, वकिलांनी नेमके घटनेच्या ठिकाणी जाऊन त्या घटनेचे स्वरूप कल्पना केली पाहिजे या संदर्भातून मार्गदर्शन केलं. जखमेचे वय मोजण्याची त्यावरूनची काय प्रक्रिया आहे या संदर्भात मार्गदर्शन केलं आणि अत्यंत मिश्किलपणे वैद्यकीय अधिकाऱ्यांना कुठले प्रश्न विचारू नयेत या संदर्भातून सांगितलं. त्याचप्रमाणे कॉलम 20 कॉलम 19 संदर्भातून माहिती दिली, हॉस्पिटल मॅन्युअल संदर्भातून माहिती दिली. खरं तर शहापूर न्यायालय वकील संघटनेचे आधारस्तंभ आणि आम्ही जेव्हा जेव्हा सरांना विनंती करू तेव्हा आम्हा सर्वांच्या आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनासाठी उपलब्ध होत असलेले आदरणीय चव्हाण सर आमचा खरा आधार आहेत. सरांना मागे देखील मी सांगितलं आपले आभार नाही मानणार आम्ही, कारण आपल्या ऋणानुबंधामध्ये आम्ही कायम राहू इच्छितो. ही व्याख्यानमाला आम्ही सर्वजण ठाणे जिल्हा न्यायालय वकील संघटना, मुरबा न्यायालय वकील संघटना आणि भिवंडी न्यायालय वकील संघटना यांच्या सहयोगाने पुढे नेत आहोत. या तिन्ही वकील संघटनेचे आभार. आणि सर, शहापूर न्यायालय वकील संघटना आपल्या कायम ऋणानुनिर्देशामध्ये राहील असं मी या ठिकाणी व्यक्त होतो. फेसबुकवरचे सर्व मान्यवर आणि झूम ॲपवरचे सर्व सहभागी झालेले सदस्य यांचे देखील आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने आजचं हे व्याख्यान संपलं असं जाहीर करतो.